गजर माऊलीचा गजर माऊलीचा संता ठाई लाभ पायी उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आसुरेना कृपादान केली संती कल्पांती ही सरेना म्हणविता त्यांचे दास पुढे आसुरेना तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आसुरेना समचरण सरोजम सांद नीलांबुदाभम जगननीत पाणी मंडलम मंडलानां तरुण तुलसीमाला कुंदरम कुंजनेत्रम सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा कुरु प्रथम नमन दुसरी चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण होय सगळ विद्यांचे दिगरण तेची बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारून आता ही तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आसुरेना प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपे सेवे करता निवडलेला अभंग याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजीवणारे वितराग संपन्न पंचमी निर्माते महाराष्ट्र भूषण देवनिवासी जगद्गुरु जगदवंदनीय सकल कंठभूषी ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबार आहे त्यांचा उत्कृष्ट असा चार चरणाचा संतांच्या संगतीबद्दल महत्त्व सांगणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगावर यथामती यथा अवकाश जशी जमेल अशा प्रकारे आपल्या नियोजित वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूयात. सेवेपूर्वी परिहार द्यायचा तो म्हणजे असं पुण्यभूमी पावन क्षेत्र मरळ खुर्द या आपल्या गावामध्ये गावाचं नाव जरी मरळ असतं तर सप्ताह उत्साहात बरं का. म्हणून आपल्या या गावामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने आमच्या हिंगोलीचं वैभव आमचे ज्येष्ठ आदरणीय हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर माऊली सरकटे माऊलींच्या आणि भगवान महाराजांच्या मार्गदर्शनाने गावकरी मंडळीच्या सहकार्याने आणि गुणीजनांच्या उपस्थितीमध्ये सुरू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या नामसप्ताहातील ही कीर्तनाची सेवा परमभाग्याने माझ्याकडे आलेली आहे. संतोष दादांनी फोन केला आणि तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा हा सुयोग या ठिकाणी आलेला आहे. त्यानिमित्तानं महाराष्ट्रातील नामवंत मृदंगवादक नामवंत म्हणायचं कामच नाही, मोठ्या माणसालाच फॅनची व्यवस्था असते. रोज होता का फॅन? बोला ना, होता का? अरे हो नाही काहीतरी म्हणा. नव्हता, आज आहे का नाही? मग बघा, मोठे माणसं आले की व्यवस्था करावं लागत असते आहे का नाही. असे महाराष्ट्रातील नामवंत मृदंग वादक महाराजाला नाही म्हणा, अजून किती सांगावं तुम्हाला. महाराष्ट्रातील नामवंत मृदंगवादक भरत महाराज पठाडे यांचे छोटे बंधू शत्रुघ्न महाराज पठाडे महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या. आजच आगमन झालं महाराजांचं, महाराजांना धन्यवाद. आणि गेल्या अनेक वर्षापासून आपल्या गावामध्ये मृदंगाची सेवा जे करत आहेत ते आमच्या हिंगोलीचंच वैभव हरिभक्तपरायण गायनाचार्य मृदंगाचार्य व्यासपीठ चालक हरिभक्तपरायण आमचे निळकंठ महाराज तांबिले गुरुजी महाराजही आहेत. त्यानंतर आताच आपण ज्यांचं गोड गायन ऐकलं ते हरिभक्तपरायण महाराष्ट्रभर आता त्यांच्या आवाजाने वेड लावलेला आहे. त्यांच्या नावातच आडनावातच पवार आहे, पावर आहे की नाही. असे हरिभक्तपरायण आमचे मित्र सुनील महाराज पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि त्याच तोडीचं ज्यांचं गायन आहे हरिभक्तपरायण आमचे शरद महाराजांना सुद्धा धन्यवाद देतो. आणि आपल्या गावामध्ये अनेक वर्षापासून ज्यांची सेवा आहे ते आमचे हिंगोलीचं पुन्हा एक वैभव आमचे दामोदर अण्णा. आणि महाराष्ट्र ज्यांच्या कॅसेट ऐकून काकडा गातो किंवा रोज सकाळी उठल्यानंतर ज्यांच्या गावागावात आपल्याला काकडा ऐकायला मिळतो त्या आमच्या इकडचे दोन रत्न, त्यापैकी एक रत्नाला हे लोकांची यात्रा संपवावी लागली. त्यामध्ये काशीराम महाराज आणि हरिभक्तपरायण आमचे दिगंबर बाबा कुटे गुरुजींनी पंढरपूरच्या सप्ताहामध्ये तुमचं वर्णन केलेलं मी ऐकलं बरं का. लाड गुरुजींनी, म्हणजे खूप मोठं नाव आहे बाबांचं. आणि सगळी मंडळी उपस्थित आहे, सर्वांना धन्यवाद देतो.
विनेकरी महाराज आहेत, साऊंडवाले दादा आहेत, शूटिंगवाले दादा आहेत, गजर माऊलीचा आहे ना, गजर माऊलीचा यूट्यूब चॅनलवाले दादा, ज्यांच्याकडून आजचं कीर्तनाचं सौजन्य आहे ते प्रशांत अनिल सानप, ऋषिकेश शरद लांडगे, गणेश तुकाराम कुटे आणि सागर चंद्रभान कुटे यांच्याकडून आजचं कीर्तनाचं सौजन्य आहे. संत भोजन भाऊसाहेब सखाराम बोडके आणि रात्रीची संत पंगत अनिल पांडुरंग सानप यांच्याकडून आहे. या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. पुन्हा हरिभक्त पारायण संगीत विशारद आमचे चिंतामण महाराज सानप तेही उपस्थित आहेत. आदी करून सगळीच मंडळी, सर्वांना धन्यवाद आहे. सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात. विठाला सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगामध्ये संत संगतीचं महत्त्व सांगतात. हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. संताच्या संगतीत आल्याच्या नंतर तुम्हाला उत्तम प्रकारचा लाभ होईल. लाभाला उत्तम हे विशेषण दिलेलं आहे. उत्तम प्रकारचा लाभ संताच्या संगतीत आल्यानंतर होईल. म्हणून महाराज तुम्ही संताची संगत करा. हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. महाराज संताच्या संगतीत आल्यानंतर उत्तम प्रकारचा लाभ होईल हे तुम्ही आम्हाला सांगितलं. पण या जगात संत भेटणं सोपं आहे का? बरं, भेटले तरी ओळखता येतील का? भेटणंही अवघड आहे आणि ओळखणंही अवघड आहे. मग आम्हाला लाभ कसा काय होईल? महाराज म्हणले कलियुगात संत भेटणं ओळखणं अवघड आहे ना, तुम्ही त्या भानगडीत पडू नका. तुम्ही फक्त संताचा दास आहे असं म्हणा. म्हणविता त्यांचे दास. त्यांचा दास जरी म्हणून घेतलं तर पुढे आस उरे ना. आपल्या जीवनात कोणती आस शिल्लक राहणार नाही. आणि दास म्हणून घेतलं की ते काय करतील? कृपादान. कृपादान केले संती. हे बघा, अनुदान वेगळं आणि कृपादान वेगळं. मागितल्यावर मिळतं ते दान, मागितल्यावर मिळतं ते दान, आणि मागून सुद्धा मिळत नाही ते अनुदान. बरोबर आहे का नाही? म्हणून महाराज म्हणतात संत कृपेचं दान करतात आणि ते कल्पांतात न सरणार आहे. कल्पांतीही सरेना. म्हणून संत सेवा उत्तम आहे. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना. असा अभंगाचा माझ्या बुद्धीप्रमाणे सरळ अर्थ आहे. माणूस घडतो तोही संगतीनं, माणूस बिघडतो तोही संगतीनं. फार लक्ष देऊन कीर्तन आहे का? माणूस घडतो तोही संगतीनं, माणूस बिघडतो तोही संगतीनं. माणसाचं उत्थान होतं तेही संगतीने होतं, माणूस लयाला जातो तोही संगतीने जातो. माणसाचं कल्याण होतं तेही संगतीने होतं, माणसाचं पतन होतं तेही संगतीने होतं. पतन उद्धार संघाचा महिमा तेजा व्याधमा संत जेने किंवा संत सेवे. पतन आणि उद्धार हा संघाचा महिमा आहे. संगतीचा हा फार मोठा गुण आहे किंवा दुर्गुण आहे. ज्याच्या संगतीत माणूस राहतो त्याच्या अनुपस्थित सुद्धा माणूस त्याच्या मनाप्रमाणे वागायला लागतो. मी नांदेड जिल्ह्यामध्ये गेलो त्या दिवशी आणि घडलेलं सांगतो. कीर्तन होतं आणि तुम्ही जी चाल गाता ना मस्त हे पायावरी, त्याने ती चाल तिथे गायली. मी जे घडलं ते सांगतोय तुम्हाला. तुम्ही सोबत नसताना सुद्धा ते प्रमाण त्यानं तिथं गायलं. हा संगतीचा होणारा परिणाम आहे. तुम्ही म्हणसाल मग तो माणूस यांच्या संगतीत आला का? नाही, यांनी गायलेलं तो सतत ऐकत राहिला. ही संगतच आहे. घडतो तोही संगतीनं, माणूस बिघडतो तोही संगतीनं. उत्थान होतं तेही संगतीनं, माणूस लयाला जातो तोही संगतीनं. विठाला विठाला जो जैसी संगती करे वैसे ही फल लीन. कदली शिप भुजंग मुख एक बूंद तीन गुण. एक पाण्याचा थेंब गरम ताव्यावर पडला तर त्याचं अस्तित्व संपून जातं. तोच एक पाण्याचा थेंब केळीच्या पानावर पडला तर मोत्यासारखा चमकतो. आणि तो एक थेंब वसंत ऋतूमध्ये शिंपल्यात पडला तर त्याचा मोती तयार होतो. पाण्याच्या थेंबामध्ये बदल नाही. संगत बदलली, परिणाम वेगळे वेगळे झाले. आपण शेतकरी मंडळी आहात. एका विहिरीचं पाणी तुम्ही मिरच्याला सोडा, ते मिरच्याला तिखट बनवतं. त्याच विहिरीचं पाणी कारल्याला सोडा, ते कारल्याला बोला ना कडू बनवतं. आणि त्याच विहिरीचं पाणी ऊसाला सोडा, ते ऊसाला गोड बनवतं. मग पाणी तर एकाच विहिरीचं आहे. त्याच विहिरीचं पाणी मिरच्याला तिखट, कारल्याला कडून, ऊसाला गोड. हे असं कसं काय? तसं पाणी मरळच आहे.
कळलं ना तुम्हाला? पाणी मरळच आहे, पण काही मिरच्यासारखे तिखट असतील, काही कारल्यासारखे कडू असतील, तर काही उसासारखे गोड असतील. लक्षात ठेवा, पाण्यामध्ये बदल नाही, संगत बदलली परिणाम वेगळे वेगळे झाले. तसं प्रत्येकाच्या शरीरात आत्मतत्व एक आहे, पण संगतीनं घडतात आणि संगतीनं बिघडतात. आम्ही बिघडलो, आम्ही बिघडलो. या वयात धोत्र घालून फिरायलो, पोरी जीन्स पॅन्ट घालायल्या, मग असं बिघडलंच म्हणतील ना लोक. या वयात धोत्र घालून फिरणाऱ्या माणसाला बिघडलेच म्हणणार आहे का नाही? लक्षात ठेवा. पण काही गोष्टी काही प्रमाण उच्चारत असतानाच गोंधळ होतो. आम्ही बी, इथं थांबावं लागेल, आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडा. काही गोष्टी उच्चारता नाही आल्या. संत चरण रज लागता, सहज लागतच नाही. संत चरण रज लागता, सहज वासनेचे बीज जळून जाय. संत चरण सहज नाही, वासना सहज जळून जाते. काही प्रमाण उच्चारतानाच गोंधळ होत असतो. बरं, आमच्या घरी रोज बायाचा हरिपाठ असतो. ते एका बाईला करतळे आवळे तैसा हरी येत नाही, ती म्हणती करकरे आवळे तैसा हरी. म्हटलं किती आवळ दोऱ्या तुटू देऊ नको. विठाला लक्षात ठेवा, काही प्रमाण सोयीनुसार वापरल्यामुळे त्याचा अर्थाचा गैरअर्थ झालेला आहे. लक्षात घ्या. म्हणून फार महत्वाचं आहे. आम्ही बी घडलो, आम्ही बी घडलो. आता तुम्ही आमच्या संगतीत आणि तुम्ही सुद्धा घडा. हा संगतीचा मानवी जीवनावर होणारा परिणाम आहे. दारू पिणाराची संगत करा. दारू पिणारा सोबत नसताना सुद्धा माणूस दारूच्या दुकानात जातो. पत्ते खेळणाराची संगत करा. बघ, ज्याची संगत केली त्याचा रंग चढतो. आपल्या मराठवाड्यात म्हण आहे, जै ढवळ्या शेजारी पवळा बांधला, वान नाही पण गुण लागला. एखादा काळा माणूस गोऱ्या माणसाजवळ बसला तर कलर बदलणार नाही, पण त्याच्या अंगातले गुण याच्या अंगात यायला वेळ लागणार नाही. हा संगतीचा होणारा परिणाम आहे. दारू पिणाराची संगत करा. दारू पिणारा सोबत नसताना सुद्धा माणूस दारूच्या दुकानात जातो. वारकऱ्याची संगत करा. वारकरी सोबत नसताना सुद्धा माणूस पंढरपूरच्या वारीला जातो. राजकारणी लोकांची संगत करा. राजकारण शिकायला वेळ लागणार नाही. पैलवानाची संगत करा. पहिलवानकी यायला वेळ लागणार नाही. पत्ते खेळणाराची संगत करा. रमी जुटी कळायला वेळ लागणार नाही. ज्याचा संग घडतो त्याचा रंग माणसाच्या जीवनाला चढत जातो. आणि एक फार छान वाक्य सांगेन मी तुम्हाला, वाईट माणसाच्या संगतीत राहण्यापेक्षा एकटं राहणं परवडेल. एकटं राहा. एखाद्यानं म्हणू द्या, अहो ते काही मिसळतच नाही, मिसळा होऊच देऊ नका. विठाला विठाला संग मत करो राजा का. काही लोक, मोजक्या लोकांसाठी हे वाक्य आहे. संग मत करो राजा का, पता नहीं कब रुला दे. संग करो संतन का, पता नहीं कब भारी से मिला दे. एखाद्या राजाच्या संगतीत गेले तर एक दिवस रडायची वेळ येईल, आणि एखाद्या महाराजाच्या संताच्या संगतीत गेले तर एक दिवस भगवंत भेटल्याशिवाय राहणार नाही. हा संगतीचा परिणाम आहे. तुम्हाला कितीतरी अभंग संगतीवरच भेट. संतन के संग लागी रे तेरी अच्छी बनेगी. 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 अच्छी बनेगी तेरी बिगड़ी 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 बनेगी. संतन के संग लागी रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लागी रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लागी रे अच्छी बनेगी. संताच्या संगतीत या कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला. कनिष्ठाचा संघ जीवनामध्ये घडला तर, आता माझ्या हाताकडे लक्ष द्या. काही शब्द नाही कळले तर माझ्या मुमेंटवरून तुमच्या लक्षात येईल. कनिष्ठाचा संघ घडला तर कनिष्ठ अवस्था मिळते. मध्यमाचा संघ घडला तर मध्यम अवस्था मिळते. आणि वरिष्ठाचा संघ घडला तर वरिष्ठ अवस्था मिळते. कनिष्ठाचा संघ, मध्यमाचा संघ आणि वरिष्ठाचा संघ. मोठ्याची संगत माणसाला जीवनात घडावी. मोठ्याच्या संगतीत आलं की मोठं व्हायला वेळ लागत नाही. वाल्या कोळ्याच्या जीवनातलं उदाहरण घ्या. वाल्या कोळ्यांनी एवढं पाप केलं होतं.
वाल्या कोळ्या एवढा पापी सध्या भारतात नाही. माझं बोलणं लक्षपूर्वक आहे का? तुम्ही म्हणसाल महाराज आम्ही खूप पापी माणसं आहे. तुमचं काय पाप आहे? असून असून 12चा बेत बोला, नाही तर आज 13चा बेत. याच्यापेक्षा काय? तुम्ही खाऊन खाऊन 50-60 कोंबड्या खाल्ल्या असत्या. याच्यापेक्षा काय काय पाप आहे? काहीच पाप नाही. मला वाल्या कोळ्यांनी माणसं मारली होती, मोजली नव्हती. माणसं मारली होती म्हणजे काय बिड्या फुके नाही, शेलके ब्रह्म वेत्ते माणसं मारली होती. बरोबर आहे ना? मारली होती, मोजली नव्हती. एवढा पापी असणारा वाल्या कोळी, पण त्याला नारदाची संगत झाली. वाल्या कोळ्याचे वाल्मिक ऋषी झाले, केले रामायण रामाआधी. कोळीयाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामाआधी. मी अजून एक आश्चर्य सांगेल. या भारताचे आद्य कवी म्हणून ज्यांना विभूषित केलं जातं ते पूर्वी डाकू होते. भारताचे आद्य कवी म्हणून ज्यांना विभूषित केलं जातं ते पूर्वी डाकू होते. कुठंतरी याचा विचार करून आपल्या जीवनात बदल करून घेणं गरजेचं आहे. परमार्थ तुमच्या वर्तमानाला किंमत देणार आहे. कोणी म्हणाल बार भजन करायचो पूर्वी मी, पण दिलं सोडून. आता लोक म्हणतात मूर्ख या. काय म्हणतात? मूर्ख आहे. काही म्हणतात फार वाईट वागलो महाराज, पण आता 4 वर्ष झाले सोडून दिलं. पूजनीय आहे तो, पूजनीय आहे. परमार्थात कोण पूजनीय आहे? तू आज करतोय ना. एखादा म्हणाल पापी होतो. अहो काही माणसं सांगतात महाराज खूप वाईट केलो, जे नाही ते केलं बघा, पण 3 वर्ष झाले माऊलीच्या हातान माळ घातली आणि पुन्हा त्या रस्त्याला गेलो नाही. लोक त्याचं कौतुक करतात. लोक कौतुक करतात. वाल्या कोळ्याचे वाल्मिक ऋषी झाले. अजून एक सांगेल. मारा मारा ये मंत्र जिनके अंतर जिनके अंतर भेदा. मारा ये मंत्र जिनके अंतर भेदा. मारा मारा ये मंत्र जिनके अंतर भेदा. वादा का तो हुआ वाल्मीकि, वादा का तो हुआ वाल्मीकि, जब भेंट हुई नारदा. राम राम से ज्यादा रे भाई, राम राम से ज्यादा, राम राम से ज्यादा रे भाई, राम राम से ज्यादा. हे राम नाम से ज्यादा रे भाई, राम नाम से ज्यादा, राम नाम से ज्यादा रे भाई, राम नाम से ज्यादा, राम नाम से ज्यादा, हे राम नाम से ज्यादा. टाळ्या वाजवा जोरदार. महाराज ज्याच्या अंतकरणात मरा आणि मारा एवढा शब्द होता तो फक्त राम नामामुळे जागा झाला. आणि अजून सांगू दिगंबर महाराज, वाल्या कोळ्यांनी कीर्तन ऐकलं असं शास्त्रात उदाहरणच नाही. वाल्या कोळ्यांनी कीर्तन ऐकलं असं शास्त्रात उदाहरण नाही. वाल्या कोळ्यांनी कथा ऐकली असं उदाहरण नाही. वाल्या कोळ्यांनी कथा लिहिली, लोक त्याच्यावर कथाकार झाले. वाल्या कोळ्यांनी कथा लिहिली. अजून आश्चर्य सांगेल. चला, बागेश्वर महाराज आपल्या सगळ्यांना कदाचित माहिती आहे. धीरेंद्र शास्त्री महाराज, बरोबर आहे ना? संन्यासी बाबा की जय, सीताराम, बरोबर आहे ना? सगळ्यांना माहित. आश्चर्य सांगेल. धीरेंद्र शास्त्री महाराज आपल्या पेंडॉलमध्ये बसलेल्या 30-40 हजार लोकांमधल्या एका माणसाची पर्ची लिहितात. पर्ची म्हणजे चिठ्ठी. एका माणसाची चिठ्ठी लिहितात आणि ती पॅड असा उलटा ठेवून देतात आणि मग मंडपातल्या अनोळखी माणसाला उठवतात. डी सेक्टर में जाओ, जो वो बैठे है उनको बुलाओ. आणि त्या माणसाला बोलवलं ना की त्याच माणसाचं ते लिहिलेलं सगळं निघतं. त्याचं नाव, गाव, त्याच्या घरच्या समस्या. ही सिद्धी आहे, ही ताकद आहे, ही साधना आहे, हा अभ्यास आहे. हे लक्षात ठेवा बरं का. आश्चर्यच आहे का नाही? अनोळखी माणसाला उठवायचं आणि ती अगोदर लिहून ठेवलेलं त्याचं निघणं ही सोपी गोष्ट आहे? सोपी गोष्ट नाही. हे आश्चर्याचं आहे. आणि म्हणून लाखो लोक नाही, करोडो लोक त्यांचे फॉलोअर्स आहेत. करोडो म्हणतोय बरं का मी, करोडो लोक आज त्यांचे फॉलोअर्स आहे. एवढंच नाही, भारताच्या पंतप्रधानाला वयाच्या 26व्या वर्षी त्यांच्या घरच्या कार्यक्रमाला हजर राहावं लागलं. अख्खं वयाचं 26वं वर्ष, जोक नाही हा. अजून सांगेन मी तुम्हाला. धीरेंद्र शास्त्री महाराज आपल्या समोर बसलेल्या मंडपातल्या माणसाची चिठ्ठी लिहितात आणि ती चिठ्ठी निघते. हे आश्चर्य आहे. याच्या पुढचं आश्चर्य आहे, वाल्मिकानं जन्माला न आलेल्या रामाची चिठ्ठी लिहून ठेवली होती.
आणि त्यानुसार जन्म बी घ्यावा लागला आणि तसं वागावं बी लागलं. हे सगळ्यात मोठा आश्चर्य आहे विठ्ठला. वरतुनी दाविना नामा म्हणे, वरतुनी दाविना नामा म्हणे, वरतुनी दाविना नामा म्हणे, वरतुनी दाविना नामा म्हणे. ओळियाची कीर्ती वाढली गं, बोलीला वाल्मिक तैसेची करीना, वरतुनी दाविना नामा म्हणे, वरतुनी दाविना नामा म्हणे. ओळिया वाल्मिक तैसेची करीना, वरतुनी दाविना नामा म्हणे, वरतुनी दाविना पुण्याची कीर्ती वाढली गहन आणि वरतोनी दावेन नामा म्हणे किंवा म्हणे नामा. बरोबर आहे ना. हे लक्षात ठेवा. हे मोठ्याच्या संगत काही क्षणाची नारदाची संगत घडली. तुम्ही म्हणसाल एखाद्याच्या संग रात्रंदिवस राहिले आणि मी सुधरल काय. आमच्या संग राहणारी बिघडली. लक्षात येते माझं बोल. म्हणजे हे असं शब्दार्थ घेऊ नका बरं का त्याचा. काही माणसं फार मोठ्या मोठ्याच्या संगतीत राहतात. हे बघा, गोचिड गाईच्या स्तनाजवळ असतो पण त्याला दुधाची चव माहिती नाही. तसे काही काही गोचिड महाराजाजवळ असतात. त्यांना महाराजाच्या कर्तृत्वाची किंवा साधनेची चव लागत नाही. ते महाराजा संग राहून म्हणतात ते आम्हाला माहिती त्याच. लक्षात ठेवा बरं का. याच्यात अधोगती होते, याच्यात अधोगती होऊन जाते. सोबत राहतात पण हे बघा कधी कधी साधू ओळखणं एवढी सोपी गोष्ट आहे. अरे नाही संत पण मिळत या हाती, हिंडता कपाटी राणीवणी. एवढं सोपं आहे. संत ओळखायसाठी संत व्हावं लागतं हे लक्षात ठेवा. तरीच महिमान विठाला विठाला तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो. सोपी गोष्ट असते का. बायकोच्या बोलण्यानं परेशान झालेल्या माणसानं साधू ठरवावा. अरे साधूची बी परेशानी आहे ना. संसारात गांजून गेलेल्या माणसानं साधुत्व आणि संतत्व ठरवावं एवढी सोपी गोष्ट आहे का. एवढी सोपी गोष्ट नाही आहे. ही एवढी सोपी गोष्ट नाही. लक्षात ठेवा. त्याच्यासाठी अहो यांचा आवाजात काय ताकद आहे, यांच्या काकड्यात काय ताकद आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला ते शिकावं लागेल. ऐकण्यानं नाही कळणार. ऐकण्यानं तुम्ही एवढंच म्हणतात अय मोठा माणूस आहे, संपली आपली व्याख्या संपली. बरोबर आहे. हे हे व्हायरल झालेलं हे बरोबर आहे ना. संपलं. याच्या पुढे काही व्याख्या नाही आहे. पण जेव्हा त्यांची खरी किंमत जाणून घ्यायची असेल ना तेव्हा सा लावावं लागेल पेटीचा. पेटीचा सा लावल्यानंतर 7-10 वर्षानं तेवढा आवाज उंच जाईल आणि लोक ओळखतील तेव्हा खरी किंमत कळेल. तोपर्यंत काय किंमत कळणार नाही कळणार महाराज. एवढी सोपी गोष्ट. काही क्षणाचा संग झाला हो ना म्हणून म्हणतात अर्ध क्षण घडता संताची संगती, तेने होय शांती महत पाप. काही क्षणात देवाची द्वारी महिनाभरी बोला उभा क्षणभरी. पण त्या क्षणात तुम्हाला या जगाचा विसर पडला पाहिजे. नाही तर मंदिरातच झाड आहे. काही म्हणतात क्षणभर देवाला सांगितलं आम्ही तर झाडायलाच तिथे, तू झाडायलाच आयुष्यभर राहशील. विठाला 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 विठाला. वाल्या कोळ्याचे वाल्मिक ऋषी झाले हे मोठ्याच्या संगतीत आल्याचे परिणाम आहे. आता कनिष्ठाचा संघ बघा, अनमोल किमतीचा हिरा आहे. कुणाच्या घरी हिरा असेल आणि तो जर कन्फ्यूज असेल, आपला घरचा हिरा नाही हा. काही म्हणतात हा आमचा हिरा आहे, पोराला म्हणतात ना, तो हिरा नाही. आपल्या घरात जर हिरा असेल आणि कन्फ्यूज असेल कोणी हा हिरा खरा आहे का खोटा आहे, तर खरा हिरा खोटा हिरा ओळखायचा कसा. महाराजांनी त्याची एक प्रक्रिया सांगितली. हिरा आयरनीवर ठेवायचा. आयरन माहिती आहे सर्वांना, कुंभाराच्या घरी असते ती. हा जागे आहे ना तुम्ही. कुणाच्या घरी असते लोहाराच्या. आतापर्यंत त्याच्या लोकांना आयरन पाहायला मिळते आणि कळते. इथून पुढच्या पिढीला आयरन पाहायला मिळणार नाही आणि कळणार सुद्धा नाही. त्याचं कारण संसारती ती संसार, हा जो बदलत राहतो त्याचं नाव संसार आहे. हे स्वीकारा बरं का.
बदलणं संसाराचा धर्म आहे. जो बदलतो त्याचंच नाव संसार आहे ना. काही म्हणतात आमच्या काळात असं नव्हतं. तू आता बदल ना बाबा. लक्षात आलं माझं बोलणं? आमच्या काळात असं नव्हतं. अरे त्यालाच तर संसार म्हणतात. बदलणं याचंच नाव आहे संसार. हे काय माझ्या मनाचं थोडंच आहे. बदल होणं याचं नाव संसार आहे. पूर्वी ज्या गोष्टी होत्या त्या आता दिसत नाही. आता ज्या गोष्टी आहेत त्या येणाऱ्या 5 वर्षात राहणार नाही. पूर्वी पाणी भरायचं म्हणलं तरी कष्ट होते. काय नाव आहे माय तुमचं? त्या मायचं नाव काय? त्या सुमन माय. तुमच्या काळात पाणी भरायचं म्हणलं कुठं जावं लागायचं? इरीवर जावं लागायचं. इरीवर जायचं, बादलीनं पाणी शेंदायचं म्हणायचे, बरोबर आहे का? शेंदायचं, काढायचं, नंतर हंड्यात टाकायचं, डोक्या हंडा घ्यायचा, रांजणीत टाकायचं. किती कष्ट होते. आता ते कष्ट राहिले का? आता तुम्ही काय म्हणणार? आमच्या काळात असं नव्हतं. आता गावाला टाकी, पाईपलाईनचा सप्लाय, दारात नळ, नळाला हंडा लावायचा, घरात पाणी न्यायचं. कष्ट राहिले? बोला ना. तुम्ही नाराज आहे का? तुमचा या महिन्याचा पगार आला नाही का? आला का पगार? आला का नाही? अहो नसेल आला तर सांगा. माझी फडणवीसाची चांगली ओळख आहे. मी सांगतो बा त्रास होतोय आम्हाला कीर्तन करायचे. महिन्याला टाकत जा. बाया नर्वस आहेत सगळ्या. तुम्ही बोला माझ्या बरोबर आहे. मग ते नळाला हांडा लावायचा आणि घरात पाणी न्यायचं. कष्ट राहिले नाही. आता त्याच्याही पुढची सुविधा आली. नळाला हांडा लावायचं काम राहिलं नाही. नळाला नळी लावायची. नळी हांड्यात नेऊन टाकायची. काही दिवसात नवऱ्यानं पाणी मागितलं तर बाया नळीच त्याच्या तोंडात घालते. कमी करायचं नाही. जमाना बदलत चाललेला. मला 2-4 दिवसापूर्वी एका पोराने व्हॉट्सअपला मेसेज केला. म्हणे महाराज इथून पुढच्या मुलांना आईच्या पदराची सावली मिळणार नाही. मला वाटलं काही भूकंप होणार आहे का, पुन्हा कोरोना येणार आहे. मी फोन केला त्याला. म्हटलं का रे काही भूकंप होणार आहे का? म्हणे नाही. म्हणलं काही पुन्हा कोरोनाची लाट येणार आहे का? म्हणे नाही. म्हणलं मग इथून पुढच्या मुलांना आईच्या पदराची सावली का मिळणार नाही? आई राहणार नाही का? नाही हो म्हणे महाराज इथून पुढच्या आया जीन्स पॅन्ट टी शर्ट घालणार, पदरच राहणार नाही. सावली मिळायचा प्रश्न नाही. बदलणं हा संसाराचा धर्म आहे. असं मध्ये मध्ये फवारा करत राहतो मी. तुमच्यावर रोग पडू देत नाही. लक्ष द्या. विठाला विठाला. हिरा ऐरणीवर ठेवायचा आणि त्या हिऱ्याला वरून घणानं मारायचं. खरा हिरा असेल. हिरा ठेविता ऐरणी वाचे मारिता जो घनी तोची मोल पावे खरा करणीचा होय चुरा. खरा हिरा घनात घुसेल, ऐरणीत घुसेल पण फुटणार नाही. हिऱ्याची ओळख आहे. पण घनानं न फुटणारा हिरा जर ढेकणाच्या संगतीत आला, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला. कुसंगे गाडीला साधू जाईचा, कुसंगे गाडीला साधू जाईचा, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला. कुसंगे गाडीला साधू जाईचा, कुसंगे गाडीला साधू जाईचा. ओढाळाच्या संगे सात्विक रास, ओढाळाच्या संगे सात्विक रास. घनाने हिरा फुटत नाही. ऐका बरं का. घनाने हिरा फुटत नाही. पण ढेकणाच्या संगतीत आला तर फुटायला वेळ लागत नाही. ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला किंवा दुभंगला, कुसंगे नाडला साधू जैसा किंवा तैसा. घनानं न फुटणारा हिरा अण्णा ढेकणाच्या संगतीत आला तर फुटतो म्हणजे दुभंगतो. फार विशेष नाही. त्याच्या पुढचं विशेष आहे. कुसंगे नाडला साधू जैसा किंवा तैसा. कुसंगानं साधू बिघडतो. मग काही लोक म्हणते महाराज लोक असे बिघडल्याहून काही करायचे. त्याचं उत्तरच इथं आहे. लक्षात आलं का? त्याचं उत्तर या चरणात, अर्ध्या चरणात आहे. कुसंगे नाडला साधू जैसा किंवा तैसा. एखाद्या चांगल्या माणसाकडून एखादं वाकडं पाऊल पडलं की समजावे याला कुठंतरी कुसंगाचा परिणाम झालेला आहे. कुठंतरी कुसंग घडला आणि चांगल्या माणसाकडून वाईट पाय पडला.
लक्षात ठेवा बरं का. बैसता चोरापाशी तैशीच होय बुद्धी, देखताची चिंधी मन धावे. चोराजवळ बसलेले असाल तर चिंधी उचलण्याची सुद्धा इच्छा होईल. हा, चिंधी सुद्धा उचलण्याची इच्छा होईल. हे माझ्या मनात जे काही नाही हे संत वचन आहेत. लक्षात ठेवा. घनानं न फुटणारा हिरा पंचतंत्रात उदाहरण आलेलं आहे. आसंग संग दोषेन साधो यांती विक्रियाम दुर्योधन प्रसंगेन भीष्मगो हरणीगतः. भीष्माचार्यासारखे भगवत भक्त, भीष्माचार्यासारखे इच्छा मरणी, भीष्माचार्यासारखे धनुर्धारी एक दिवस विराटाच्या घरी गायी चोरायला जातात केवळ दुर्योधनाचं अन्न खाल्ल्यामुळं आणि दुर्योधनाची संगत केल्यामुळे. दुर्योधनाचा संग केल्यामुळे आणि दुर्योधनाच्या घरचं अन्न खाल्ल्यामुळं भीष्म पितामहासारखे बिघडले. म्हणून संगतीत चांगल्या माणसाच्या राहावं आणि अन्न पवित्र खावं. लक्षात आलं माझं बोलणं. जैसा खावे अन्न वैसा होवे मन, जैसा पिवे पाणी वैसे बोले वाणी. माझ्याकडे लक्ष द्या. अन्नात बदल झाला तर मनात बदल होतो आणि पाण्यात थोडा जरी बदल झाला तर लक्ष द्या तुमच्या. लक्ष द्यायला सज्जना सांगाय बरोबर आहे का नाही का. पाण्यात बदल झाला का वाणीत बदल. बरोबर आहे ना. बरोबर आहे. हा, त्याला लवकर कळल म्हणून त्यांच्याकडे बोट केलं. विठाला विठाला. म्हणून साधू संत सांगतात शुद्ध आहार शाकाहार. पवित्र माळ घाला. दुसरं काय. अन्न पवित्र खाल्लं तर मन पवित्र होईल. मन पवित्र झालं. हे बघा, या मंडपात बसून वाईट करायची इच्छा होती का. कीर्तन संपलं की चपला नेणं तो भाग वेगळा आहे. तुम्ही मंडप सोडताय ना तेव्हा मी मंडपातलं बोलतोय. विठाला विठाला. इथं बसल्यानंतर नाही डोक्यात येणार. हे सुटायला लागले की काहीतरी घ्यावं असं वाटणार आपल्याला. लक्षात ठेवा ताकद. महाराज म्हणले मन पवित्र होईल. मन पवित्र झालं विचार पवित्र होतील. विचार पवित्र झाला की आचार पवित्र घडेल आणि आचार पवित्र झाला का जीवन पवित्र व्हायला वेळ लागत नाही. म्हणून आळंदीत शिकायला गेले की पहिला अन्न पवित्र खायला लावतात. मधुकरी खा. तुम्ही टाटा बिर्लाच्या घरचे जरी असाल तर इथं मधुकरी खा. मधुकरी मागून आणा, मधुकरी खा. मधुकरी म्हणजे मागून आणलेल्या भाकरी. मधमाशी गोळा करते ना, गोळा करून आणणं बरोबर आहे, याला मधुकरी म्हणतात. आणि आळंदीत मधुकरी खायला लावतात, मधुकरी मागायला लावतात. का. तुम्ही मागायला दारात गेले की पहिला तुमचा अहंकार जातो. तुमचा अहंकार जावा. काही अहंकाराचा वारा न लागू दे अहंकारात म्हणतात. विठाला विठाला. अरे शेवटी सांगितलंय बाबा आपल्याला अहंकाराचा वारा. अहंकाराचा वारा न लागो. अरे म्हणूच नको तू. तुला कोणता वारा लागला काही कळच ना सध्या. लक्षात ठेवा. फार अवघड आहे महाराज. पंचमवेद गाथा लिहिणारे स्वतःला अनाथ अपराधी म्हणतात आणि 2 अभंग पाठ करणारे टाळ फेकून आणतात. थोडं गावात वागणं बरं असलं की त्याला वाटतं मी तुकाराम महाराजाचा चुलताच आहे. आहे अजून माणसं. विठाला विठाला. मला काय सांगायचं फार महत्वाचं आहे. अन्न पवित्र खाल्लं. मधुकरी का. माझा विषय अंतर करायचं नाही. मधुकरी मागितल्यावर एक बोलू तुम्हाला. मला बरेच आमचे मित्र म्हणतात काय तुझं असं जमतं कसं काय सगळ्यासोबत. हे असं माझ्या विरोधात बोलणारा महाराज माणूस दिसणारच नाही. माझ्या विरोधात बोलणारा एकही गायक नाही, एकही वादक नाही, एकही कीर्तनकार महाराज नाही. आणि बोलत असेल तर तो महाराज नाही. मग कारण माझा त्रासच नसतो. मला जेवढी टाळ शिकणाऱ्याला मी रिस्पेक्ट देतो ना तेवढी संगीत विशारदाला देतो. आपल्याजवळ तो भावच नाही आहे. लक्षात ठेवा बरं का. बरं जमतं कसं काय म्हटलं मी एकच आहे. काही गावात गेले की व्यवस्था नसते. व्यवस्था नसते बरं का. व्यवस्था नसते याचं कारण आहे त्यांना माहिती नसते. म्हणजे तुमचा अपमान आणून करायचा ही त्या गावकऱ्याची भावना नसते पण त्यांना माहिती नसतं. काही काही आता तारखा घेणारे यूट्यूबवर पाहून मग ते हॅलो तुमची तारीख घ्यायची आम्हाला. सुपारी किती आहे म्हणतात. बरोबर. अरे सुपारी मारायची असते. बरोबर आहे ना. सुपारी किती आहे म्हणतात. मग आपण त्याला काय रागवावं का. त्यांना म्हणावं लागतं अहो ते मानधन म्हणायचं. बरोबर ते आम्हाला माहीत नाही आम्ही नवीन. बरोबर ठीक आहे ते तारीख आपली लिहून घ्या. बरोबर ते ढोलकी संघ आणणार का तुम्ही. ते पखवाज येत नाही ना त्याला. मृदंग काय माहिती आहे. मग
ते ढोलकी बिलकीवाला संघ घेऊन या म्हणतात, आज जसा आणला तसा. विठाला विठाला त्यांना सांगावं लागतं, अहो त्याला मृदंग म्हणतात. हा बघ ते ठीक, अहो महाराज आम्ही ते मान्य करतात बरं का. महाराज आम्ही पहिल्यांदाच अहो ते फोनवर ऐकलं तुमचं छान वाटलं आम्हाला, म्हणून आम्ही फोन केला तुम्हाला. मग त्या गावातल्या लोकांची इच्छा नसते की तुमचा आणून अनादर करायचा, माहिती नसतं. आता इथे हे 2-2 मार्गदर्शक आहे म्हणून एवढी शिस्त आहे. 2-2 मार्गदर्शक एवढी आहे म्हणून शिस्त आहे. सगळी व्यवस्था महाराजांना काय पाहिजे काय नाही, बरोबर आहे का नाही. मग काही म्हणतात, काही रागावून निघून जातात व्यवस्था नसली तर. काही माणसं रागावून जातात, काही बोलतात, असं सगळं होत आहे. आता का तुम्हाला काय काही होत नाही. म्हणलं माझ्या डोक्यात एक दिवस आठवण येते. कोणता दिवस आठवणीत ठेवा सगळ्यांनी माहिती आहे. मी आळंदीत गेलो तेव्हा मागून मधुकरी खाल्ली, आज मला वाढून कुणीतरी देत आहे. एवढा असेल तर आज मला मागून आणून मी खाल्ली, हा दिवस जर डोक्यात असेल तर कोणतीच अव्यवस्था वाटणार नाही. विठाला विठाला. माझं अन्नावरून चाललो होतं, मधुकरीचं अन्न खायला लावतात. आळंदीत गेले की किती मोठ्या घरचा श्रीमंत जरी असेल तर त्याला मधुकरी मागावं लागतं आणि मधुकरी मागून खावं लागतं आणि शिकावं लागतं. महाराज अहंकार जावा. आणि दुसरी गोष्ट, लोकांच्या घरचा आपण मागून खाल्लेलं आहे याचं काहीतरी आपण चीज करावं. लोकांनी आपल्याला खाऊ घातलेलं आहे हे जाण राहावी, याच्यातून अभ्यास व्हावा, बरोबर आहे ना. लक्षात घ्या. म्हणून अन्न पवित्र खाल्लं तर मन. दुर्योधनाच्या घरचं अन्न खाल्ल्यामुळं, म्हणून दुर्योधन का मेवा त्यागो साग विदुर घर पाई. पंच पक्वान्न सोडलं ना भगवंतानं. शिष्टाई करायला गेले तेव्हा, शिष्टाई करायला गेले की पांडवाला 5 गावं तरी जहागिरी द्या. तेव्हा दुर्योधनानं सांगितलं, देवा 5 गावं तर खूप झाले, सुईच्या टोकावर बसेल एवढी जमीन सुद्धा मी पांडवाला बिना युद्धाची देणार नाही. आणि ती शिष्टाई असफल झाल्यामुळं महायुद्ध झाला. महाभारताचं युद्ध हे शिष्टाई असफल झाल्यामुळे झालं. ऐकलं नाही दुर्योधनानं. मग भगवंत निघाले रागावून निघाल्यानंतर दुर्योधन म्हणे, देवा आमच्या घरचं भांडण आम्ही निपटून घेऊ, काय करायचं ते करू, पण तुम्ही पाहुणे माणसं आहे, आले तर जेवून जा, तुमच्यासाठी पक्वान्न बनवलंय. भगवंत म्हणले, दुर्योधना तुझ्या घरचं मी खावं एवढी मला भूक नाही, आणि भूक नसताना खाल्लं असतं पण तेवढं तुझं प्रेमही नाही. कळलं माझं बोलणं. जेवण 2 पद्धतीनं होतं. एक तर खाणाराला भूक असावी, नाही तर खाऊ घालणाराचं प्रेम असं. 2 पद्धतीनं जेवण होईल का नाही. मला नको आहे, मला अन्नाचा विषय बोलायचा आहे, मला पुढं जायचं नाही. कनिष्ठाचा संग कनिष्ठ अवस्था, मध्यमाची संगत मध्यम अवस्था, म्हणून जीवनात संगत महत्वाची आहे. कळलं महाराज आम्हाला संगत महत्वाची आहे. मग कुणाच्या संगतीत आल्यानंतर मानवी जीवनाचं कल्याण आहे, कुणाच्या संगतीत आल्यानंतर सुख मिळणार आहे, कुणाच्या संगतीत आपण गेलो पाहिजे, आणि कुणाच्या संगतीत साधू संत आपल्याला जायला सांगतात. आपण कुणाच्या संगतीत गेलो पाहिजे आणि आपण कुणाच्या संगतीत जातो. फार सोपा विषय आहे. कोणचं औषध घेतल्यावर तुमचा रोग बरा होणार आहे ना आपण कोणचं घेतो, सोपं आहे. जन्माला आलेला जीव हा 4 गोष्टीच्या संगतीत जाऊ शकतो. कोणत्या 4 गोष्टी आहे बघा. प्रथमतः एक जीव हा जड वस्तूच्या संगतीत जाऊ शकतो. दुसरा मुद्दा, एक जीव हा जीवाच्या संगतीत जाऊ शकतो. तिसरा मुद्दा, एक जीव देवाच्या संगतीत जाऊ शकतो. आणि चौथा मुद्दा, एक जीव संतांच्या संगतीत जाऊ शकतो. 4 जोड्या लक्षात ठेवा. बोलत चला. जीव जडाची संगती 1, जीव जीवाची संगत बोला 2, जीव देवाची संगत 3, आणि जीव संताची संगत 4. या 4 पैकी आपल्या जीवनाचं कल्याण कुणाच्या संगतीत आहे हे आपल्याला पाहायचं. प्रत्येकाचं एक उदाहरण पहा. जीवाने जर जड वस्तूचा संग केला तर सुख मिळेल का. आता जड म्हणजे काय कळलं पाहिजे. जड म्हणजे अचेतन, ज्याच्यामध्ये चेतना नाही तर झालं जड. हा माईक जड आहे, हलवला तर हालतो, नाही तर स्वतःहून कुठं जात नाही, हे जड आहे. हे जड आहे. वेदांत शास्त्रानं माऊली संसाराला जड मानलेलं आहे, बरोबर आहे ना. वेदांत शास्त्रानं संसाराला जड मानलेलं आहे. मग जडरूप अशा संसाराचा संग केला आणि सुख मिळालं असं मानणारा एकही महात्मा आतापर्यंत जगाच्या पाठीवर झाला नाही. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. सुख नाही कोठे नाही, सुखाचा विचार नाही. सुख नाही हे जाऊ द्या, विचार बी सुखाची येत नाही. विठाला विठाला. विचारानं जर सुख मिळतं तर तो तरी सुखाचा करावा.
माझं बोलणं थोडं व्यवस्थित आहे का? विचारानं जर सुख मिळतं तर ते तरी सुखाचे करा. विचार सुद्धा काही माणसाकडे निगेटिव्ह असतात आणि विनाकारण दुःख पदरात घेतात. निगेटिव्ह विचार करणारी माणसं सुखी राहत नाही. नाही मी आता एवढं यांच्यासारखं सुंदर वाजू शकेल, अरे पण मी क्या बात हे म्हणू शकतो ना, याला म्हणायचं सुंदर विचार. नाही मला दिगंबर महाराज एवढा छान काकडा येणार, अरे पण त्यांची कॅसेट लावून मी हलू तर शकतो ना टाळी वाजू. बरोबर आहे, याला म्हणायचं पॉझिटिव्ह थिंकिंग, सकारात्मकता. जो माणूस सकारात्मक ऊर्जेनं भरलेला आहे ना तो दुःखी नाही राहू शकत. जो माणूस निगेटिव्हिटीने भरलेला आहे ना तो विनाकारण दुःखी राहतो. विनाकारण काही माणसं म्हणतात, एखाद्याचा चेहरा पाहिला ना की मग काय झालं होतं, मग काय नाही, मग टेन्शन कशा झालं, एवढे गायक कशाला ना, अरे मरशील तू, आनंद घे. विठाला विठाला. मला अनेकांचा आवाज कानावर पडतो, देवानं दिलेल्या प्रत्येकाच्या आवाजातली नजाकत मला आज अनुभवायला मिळते. हा अनुभव घ्या ना, हा अनुभव घ्या. लक्षात आलं माझं बोलणं? पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा. एखाद्यानं सुंदर बंगला बांधला, दिगंबर बाबा आपल्याला वास्तुशांतील बोलवलं, आपलं काम काय, छान बांधलं हो तुम्ही बंगला, आज तुमचं घर झालं तरी आम्हाला आनंद आहे. आले असे महाराज, सानप महाराज, तर तुमच्यावर बेड आहे, फ्रेश होतील, समोर गॅलरी आहे, जिना, तिथे जेवण वगैरे करतील, बरोबर तुमच्या घरी, बरोबर आहे ना, कौतुक करा. अहो जवळ पुन्हा मंडपाच्या समोरच महाराजाची व्यवस्था झाली, किती आनंद आहे, चांगलं आहे, छान आहे. आज तुमचं झालं उद्या आमचं होईल. कौतुक करा, जेवण करा, निघून जा, काम झालं आपलं. कौतुकही करत नाही, जेवण करत नाही, ती जाऊन शानपणा करत. पीओपीत जमली नाही, फरशीच बरोबर नाही, कलरच काऊन दिला नाही, फर्निचरच काऊन केलं नाही, तुझ्या संडासच्या दरवाजाला बादली लावावं लागते. तो तेवढी कडीची व्यवस्था करून घे, ह्याच्या पीओपीचा आपण पाहून घेऊ. पुन्हा एखाद्यानं चांगली 4 व्हीलर गाडी घेतली, आपल्याला पेढे खाय बोलवलं, आपलं काम काय, छान घेतली हो गाडी, पेढा खायचा आणि काय म्हणायचं, अरे त्याच्या पैशाचा पेढा खातोय आपण, 4 शब्द बरे वाटेल असे तर बोला. पेढा खायचा आणि काय म्हणायचं, छान घेतली हो तुम्ही गाडी. आज तुम्ही जरी गाडी घेतली ना तर आमची छाती फुगली, आमच्या शेजाऱ्याकडे गाडी आली म्हणजे आमच्याकडे आली. उद्या अर्ध्या रात्री आजारी पडलो तर तुमच्या गाडीत घेऊन जा, बस झाला, आम्हाला काही नको दुसरं. बघा दवाखान्यात जायला उशीर झाला तर पाहुणे बोलवावं लागतील, त्यापेक्षा तुमची जवळच गाडी आली तर दवाखान्यात घेऊन जा आम्हाला, चांगलं आहे. आज तुमची झाली उद्या आमची होईल. पेढा खा, कौतुक करा, निघून जा. पेढा खात नाही, कौतुक करत नाही, 4 माणसं कोपऱ्यात घेतात, चर्चा करतात, हप्त्यावर घेतली असेल, हप्त्यावर घेऊ दे, नाही तर सप्त्यावर घेऊ दे, तुला काही प्रॉब्लेम आहे का? हा, देणारे द्यायला लागले, करणारे करायला लागले, तेव्हा पोटात गोळा उठून फायदा आहे का काही? आमचा ड्रायव्हर गाडीत हवा भरत होता, ते हवा भरणार नाही. कोणाची गाडी आहे? ड्रायव्हर म्हणे महाराजाची. ड्रायव्हर म्हणे हवा भरणार म्हणे महाराजाजवळ तर इनोवा होती, ही फॉर्च्युनर कधी घेतली? ड्रायव्हर म्हणे ती आता 2-3 महिने झाले विकली आणि नवीन घेतली. त्याला काय म्हणे लोकांच्या मुंड्या मुरगाळायच्या गाड्या. अरे म्हणलं हलकटा, म्या गाडी घेतली म्हणून हवेचे 20 रुपये तरी भेटाय तुला, बरोबर आहे? त्या दारात काही मागाय आलो का काय? मला महाराज लोकांच्या विरोधात पोस्ट आणि कमेंट करणारी, वर्गणी न देणारी सापडतील, हा इतिहास आहे. तुम्ही ऑब्झर्व करा. एखाद्याला मला होते तुमच्या गावातल्या माणसानं अशी कमेंट केली, हो नालायक येते, सप्त्यात नसतंय, वर्गणीत नाही, त्याच्या काय त्याच्याबद्दल न बोललेलं बरं. यांचा इतिहासच हा असतो महाराज. आणि एखाद्या कमेंटनी एखाद्याचं आयुष्य नाही बदलत. तुम्हाला एक बोलू, आपण फार लक्ष देतो त्या गोष्टीवर. पंतप्रधान मोदीचं भाषण चालू असताना सुद्धा विरोधी पक्षातल्या विरोधात कमेंट असतात, हे लक्षात ठेवा. एवढे मोठे नाही आहे आपण, एवढे मोठे आहे. विठाला विठाला. विरोधी पक्षाचं कामच असतं विरोध करणं. गोष्ट चांगली आहे का वाईट आहे हा महत्वाचा भाग नाही, विरोध करणं हे आमचं काम आहे. म्हणूनच विरोधी पक्ष म्हणतात ना. कोणत्याही गोष्टीत काहीतरी काढत राहणं यालाच विरोधी पक्ष म्हणतात ना. विरोधी पक्षाने स्वीकारल्यावर कसं जमत? स्वीकारतच नाही महाराज. स्वीकारतात का? नाही स्वीकारत. लक्षात ठेवा, विषयांतर करायचं नाही. मला पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा, सकारात्मकता जीवनात असावी. लक्षात घ्या, सकारात्मकता फार महत्वाची आहे. विठाला विठाला. विचार सुद्धा काही
काही माणसाच्या जीवनात सुखाचे नाही. एका शेठजीनं आपल्या मुलीमांना सांगितलं, निळकंठ महाराज, की आपली संपत्ती एकदा मोजून मला सांगा किती आहे. भगवान बाबा आपली संपत्ती मोजा. आणि 7-8 मुनीम 8-10 दिवस पैसे संपत्ती मोजत होते. किती दिवस लागले? 7-8 दिवस 7-8 मुनिमांना संपत्ती मोजायला लागले. आणि 8व्या दिवशी सर्व मुनिम एकत्र आले आणि शेठजीला म्हणले, शेठजी, इथून पुढच्या 7 पिढ्या आपल्या बसून खातील एवढी संपत्ती आज घडीला आपल्याकडे आहे. तरी शेठजी डोक्याला हात लावून टेन्शनमध्ये बसले. मुनीम म्हणले, शेठजी, इथून पुढे 7 पिढ्या आपल्या बसून खातील अशी आज घडीला आपल्याकडे श्रीमंती आहे, टेन्शन कशाचं घेत आहे? म्हणे 8वी पिढी काय खाईल? तुला वल्ल्या फोका ना. अरे जगाना आजचा दिवस आहे तर आनंदात. विठाला विचार सुद्धा जीवनात सुखाचे नाही. हा विचारच आहे ना. विचार सुद्धा जीवनात सुखाचे नाही. सुख तर लांब राहिलं. महाराज लक्षात ठेवा. काही माणसं म्हणतात, फार लक्षात घ्या, संसाराचा संग केला आणि सुख मिळाला असं मानणारा महात्मा सापडणार नाही आपल्याला. उदाहरण सांगतो म्हणजे कळेल. एक मुलगा मुंबईला राहिला होता. तुमच्या इथले बरेच मुंबईला राहिला आहेत ना. मुंबईला राहिला होता. लग्न ठरलं म्हणून गावाकडं आला. लग्न झालं, बायकुल घेतलं, मुंबईला गेला. वा या महाराज. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल तुम्ही 2-3 वेळ टाळ ठेवून बाहेर गेले. अजून 1-2दा गेले असते तर मी तुम्हाला बोलणारच होतो आता, की एक तर तिकडं तरी राहा, नाही तर इथं तरी उभे राहा. पण तूपच घेऊन आल्यावर खुश झालो तुमच्यावर. वाढणार थोडं लेट यावं पण तूप वाढावं. माणसं हा आता जेवणात मजा आली, तसं तुपे आल्यावर कीर्तनात मजा यायला वेळ लागणार नाही. लक्षात ठेवा. आमचे मित्र आताच एक सेवा करून इथं आले आणि ही तरुण पिढीमधली पॉझिटिव्हिटी आहे. मी आताच पॉझिटिव्ह थिंकिंग सांगत होतो तुम्हाला. हे आकच नसला पाहिजे. मी त्यांच्या कीर्तनात जाऊन बसतो बरं. हे आकच नाही पाहिजे. अरे आम्ही तर गातो एकमेकाच्या कीर्तनात, पखवाज वाजवतो, आनंद घेतो. बरोबर आहे ना. लक्षात घ्या. काय म्हणतात, नाही नाही आपलं पत्रिकेत नाव नाही, इम्प्रेशन डाऊन होईल. अरे बाळा, तो पत्रिकेत नाव नाही एवढं तो इम्प्रेशन आहे. धन्यवाद नाही कळलं तुम्हाला. जाऊ द्या. विठाला विठाला पॉझिटिव्हिटी आहे. कीर्तन केलं फुले नगर आणि 7 ते 9 तिकडचं उरकून फास्ट जेवण केलं आणि येता हजर झाले. महाराज धन्यवाद. महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. महाराजही आहेत त्यांच्याबरोबर. लक्षात ठेवा. लग्न ठरलं म्हणून गावाकडे आला. मुंबईला राहिला होता. लग्न ठरलं, गावाकडे आला. लग्न झालं, बायकोला घेतलं. बोला. बायकोला घेतलं, मुंबईला गेला. हा अनुभव तुमच्या गावात जास्त असेल. हम दो हमारे दो, पहिले दो जाने दो, गोइंग टू वृद्धाश्रम. बायकोला घेतलं, मुंबईला गेला. आता 10/10ची खोली केली. जागेची कमतरता आहे मुंबईमध्ये, आहे का नाही. आमचे वैकुंठवासी इंगळे महाराज सांगायचे, मुंबईत एवढी ट्रॅफिक असते, कुत्रं सुद्धा सरळ शेपूट हलवते. म्हणजे अशी आडवं हालायला जागा नाही त्याला. बरोबर आहे. मग 10/10ची खोली केली आणि आपला संसार त्या रूममध्ये त्यानं थाटला. दिवाण, फ्रीज, काय कूलर, जेवढ्या वस्तू लागतात तेवढ्या 10/10च्या खोलीत मांडल्या. आणि 1 महिना झाले सुरळीत संसार चालला. एक दिवस दोघेही पती पत्नी पलंगावर झोपले. माझ्याकडे लक्ष द्या. आणि हा नवरा बायको पलंगावर झोपल्यानंतर हा बायकोला म्हणे, का ग या 10/10च्या खोलीत एका पलंगावर आपण दोघं जण मोकळे झोपलो. म्हणे मग पण आपल्याला मुलगा झाला तर झोपवावं कुठं. त्यानं कल्पना केली. लग्न झाल्यानंतर अशा कल्पना करणं साहजिक आहे. तुमच्या इकडं मला माहिती नाही. आमच्या गावाकडे लग्न झालं बाबा की दुसऱ्या दिवशी नवरदेव नवरीला आंघोळ घालतात. आता आमच्या 2-4 कळलं होते. नवरदेव नवरीला आंघोळ घालतात, त्याला हळद फेडायचा कार्यक्रम म्हणतात. बरोबर आहे का. तुम्ही ब्रह्मचारी आहेत का सगळे. अरे मग हो नाही काहीतरी बोला ना. त्याला हळद फेडायचा कार्यक्रम. बरोबर आहे ना. मग त्यांची आंघोळ झाली की त्यांना एका बाजीव किंवा पलंगावर बाहेर बसवतात. महिला मंडळांच्या लक्षात राहील ती गोष्ट. मग एखादी बाई घरात जाते आणि पाट्यावरचा काय आणते, वरवटा किंवा लाटणं. तुमच्या इकडे काय असतं,
का नसतंच तुमच्या इकडे? का असतं? ते आई आहे म्हणतात, काही नाही म्हणतात. तुमच्या लक्षात नाही का नसतं इकडे ते? नाही का ते बाळ असतं बोपा काहीतरी, नाही का? जाऊ द्या मग, सांगतच नाही. विठाला विठाला. कल्पना करणं साहजिक आहे. तो म्हणे आपल्याला मुलगा झाला तर झोपवा कुठं, बायको हुशार होती, ती म्हणे या पलंगावर आपण त्याला जागा करू, ॲडजस्ट करू. ॲडजस्टमेंट इज द बेस्ट पॉलिसी. जो ॲडजस्ट करतो तो सक्सेस होत असतो. माणसानं ॲडजस्टमेंट शिकावी ड्रायव्हरकडून. क्षणाक्षणाला त्याची ॲडजस्ट असते, म्हणून तो त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचतो. ड्रायव्हरनं जर ॲडजस्ट नाही ना केलं, दुसऱ्या मिनिटाला ॲक्सिडेंट. तसंच ज्याच्या जीवनात ॲडजस्टमेंट नसेल त्याच्या जीवनात ॲक्सिडेंट होत राहतात आणि टेन्शन येत राहतं. ॲक्सिडेंट होतो कधी? ड्रायव्हरचा आडमुठपणा आला, बरोबर आहे ना? कोणीतरी एखाद्यानं माघार घेतली नाही ना ॲडजस्ट केलं नाही की तिथे ॲक्सिडेंट होतो, बरोबर आहे? लक्षात घ्या. बायको म्हणे याच पलंगावर आपण त्याला जागा करू, तुम्ही थोडं पलीकडे सरका, मी तुला अलीकडे सरक. ते करून पाहायला लागले ते, जसं काय खरंच पोरगं झालं. हा बाजूला झाला, ही बाजूला झाली, एवढी जागा झाली. बघा म्हणे एवढ्या जागेत एक पोरगं मोकळं झोपल, चिंता करायची काय गरज आहे? तो तेवढ्यावर थांबला नाही. म्हणे जुळं झालं तर? जुळं कळतं ना तुम्हाला? आवळं जावळं. जुळं झालं तर बायको म्हणे आणखी थोडं पलीकडं वा, मी आणखी अलीकडं होते, आणखी थोडा बाजूला झाला, एवढी जागा झाली. बघा 2 पोरं झोपतील, काय चिंता करायची गरज आहे? तेवढ्यावर थांबला नाही. म्हणजे दोघाच्या पाठीवर मुलगी झाली तर? होणे जाणे काही नाही, फक्त जर आणि तरची गोष्ट. मुलगी झाली तर बायको म्हणे आणखी थोडं पलीकडं वा, मी आणखी अलीकडं होते, आणखी थोडं पलीकडं सरकाय गेला, पलंग संपून गेला, धाड पलंगाच्या खाली पडला. टायमावर पडला तुम्ही, धन्यवाद महाराज. पलंगाच्या खाली पडला, त्याच्या कमरेचं हाड मोडलं, त्याला दवाखान्यात आपण कीर्तन झाल्यावर नेऊ, त्याला तिथंच पडू द्या, माझ्याकडे वेळ कमी आहे. मला फक्त एवढं सांगा, पलंगावून खाली पडून कमरेचं हाड मोडण्याचं जे दुःख त्याला केलं ते झालेल्या पोरानं केलं का न झालेल्या? न झालेले जर कमरेचे हाडं मोडतात, झालेले का टाळ घेऊन उभं राहणार आहेत का? जे राहिले ते भाग्यवान आहेत. जागेपणी तर नाही, संसारातल्या स्वप्नातल्या मुलानं कंबरड मोडलं, दुःख पदरात पडलं, म्हणून संसाराचा संघ आपल्या फायद्याचा नाही. आपण आता दुसरा मुद्दा घ्या. जीवाने जीवाचा संघ केला तर सुख मिळेल का? आता संसारात जडत्व नावाचा दोष होता, जीवामध्ये चेतना आहे. जीव चेतन आहे पण परिपूर्ण आहे का? जीव पाहिजे ते देऊ शकतो का? अहो, एक जीव दुसऱ्या जीवाच्या संगतीत गेला. एकादशीच्या घरी महाशिवरात्र जेवाय गेली, कोणाला पोटभर खायला मिळेल? नाही कळलं? उघड्यापाशी रातभर हे तर कळलं ना आपल्याला. पांघराय भेटणार आहे का? 2 दुःखी जीव एकत्र आले तर सुखाची चर्चा होईल का? बोला. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं. राजा दुखिया, प्रजा दुखिया, दुखिया धन बैरागी. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास. थोडे थोडे सब दुखी, सुखी राम के दास. सुखी कोण आहे ते सांगितलं, सुखी राम के दास. प्रत्येकाच्या जीवनात दुःख आहे, फक्त प्रत्येकाचं दुःख साच कहे तो सब जग दुखिया, साच कहे तो सब जग दुखिया, झूठा कहना जाए, झूठा कहना जाए. ब्रह्मा विष्णु शंकर दुखिया, ब्रह्मा विष्णु शंकर दुखिया, जिने सृष्टि रमाई रे. देखे तो दुखिया बाबा, दुखिया कोई नहीं रे. देखे तो दुखिया बाबा, दुखिया कोई नहीं रे. याच्यात बी दुःख आलंच का नाही? पाहा तुम्ही. विठाला विठाला. एकाची इच्छा होती उतरणी पुढं घ्यावं, यायनं मागं घेतली. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही. साची बात. हे खरं बोलायचं झालं तर जग दुखी आहे, आम्हाला खोटं बोलता येणार नाही हे साधू संत म्हणतात. प्रत्येकाच्या जीवनात जो देखे सो दुखिया, नच इंद्रस्य सुखम किंचित. भागवतामध्ये आत्मदेव जीव द्यायला चालले तेव्हा गोकर्णानं सांगितलं, बाबा सुखी कोण दिसतंय तुम्हाला? न च इंद्रस्य सुखम किंचित न सुखम चक्रवर्तीना सुखमस्ती विरक्तस्य. इथं विरक्तीमध्ये सुख आहे. सुखमस्ती विरक्तस्य मुनिरे कांत जीवन. प्रत्येकाच्या जीवनात दुःख आहे बाबा. इंद्राला जरी विचारलं सुखी आहे का तर नाही सांगेल, आणि सध्या देवेंद्राला जरी विचारलं तरी नाही. प्रत्येकाच्या जीवनात दुःख आहे.
फक्त प्रत्येकाचं दुःख वेगळं वेगळं आहे. सकाळी उठल्यानंतर 2 प्रकारची माणसं रस्त्याने पळताना दिसतात. कशासाठी पळतात बघा, काही पोट भरण्यासाठी पळतात, दौंडला. सकाळी श्रीगोंद्याकडे गेले ना तुम्ही, आता इथं आले. काही पोट भरण्यासाठी पळतात तर काही पोट कमी करण्यासाठी पळतात. माझं बोलणं कळलं तुम्हाला? काही पोट भरण्यासाठी पळणं आहे तर काहीचं पोट कमी करण्यासाठी पळणं आहे. पळणं नाही का, प्रत्येकाच्या जीवनात दुःख आहे, फक्त प्रत्येकाचं दुःख वेगळं वेगळं आहे. मग 2 दुःखी जीव एकत्र आले तर सुखाबद्दल नाही बोलू शकत. बोला, उदाहरण घ्या. तिखट अधिक तिखट बरोबर गोड. बोला बोला बोल. तिखट अधिक तिखट बरोबर डबल तिखट. नुसतं तिखट नाही, डबल तिखट, डबल मिठी चाय म्हणतात ना. गोड अधिक गोड बरोबर डबल गोड. मूर्ख अधिक मूर्ख बरोबर शहाणा, डबल ग्रॅज्युएशन. किती जरी मूर्ख एकत्र आले तर एक शहाणा होऊ शकत नाही. एक मूर्ख माणूस दाढी करायला गेला आणि त्याची दाढी सुरू झाल्यावर तो नाव्याला म्हणे, का हो तुम्ही किती वर्ष झाले दाढ्या करता? नावी म्हणे, बा 15 वर्ष झाले दाढ्या करतो. हा मूर्ख म्हणे, मग 15 वर्षात कधी तुम्हाला गाढवाची दाढी करण्याचा प्रसंग आला का? नावी म्हणे, पहिलाच टाइम. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद. बाकीच्या प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. प्रत्येक असे किती मूर्ख एकत्र आले म्हणजे शहाणा होईल, होणारच नाही. किती जरी दुःखी जीव एकत्र आले तर सुखाची चर्चा करणार नाही. जीव परिपूर्ण नाही ना, मग दुःख सुख मिळणार आहे का? मग जीवाचा संघ फायद्याचा नाही, आपण देवाच्या संगती जाऊ. देव चैतन आहे, परिपूर्ण आहे, म्हणजे जडाची जीवाची व्यावृत्ती झाली आणि देवाचा संघ करायचा आपण ठरवलं. आपण लाख म्हणा मी पांडुरंगाचा आहे, पांडुरंगानं मान्य केलं पाहिजे ना, हा माझा आहे. आषाढी कार्तिकी विसरू नका मज. हे काय सगळ्यासाठी थोडंच म्हटलेलं आहे, सगळ्यांसाठी. ज्यांच्यासाठी म्हटलं ते भाग्यवान आहे. ज्यांच्यासाठी हे पांडुरंगाची भावना आहे ना, त्यांनी या नरदेहात येऊन सार्थक केलेलं आहे. लक्षात ठेवा, मी देवाचा आहे म्हणणं ही झाली भक्ती. देवाने हा माझा आहे म्हणावं ही झाली भक्तीची पराकाष्ठा. आपल्या प्रेमाचा स्वीकार त्याने केला पाहिजे ना. कोणी आमदाराजवळ उभं राहतं आणि फोटो काढतं आणि मोठा करून हॉलमध्ये लावून देतं आणि येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्याला बेजार करून सोडतो. पाहुणे जेव्हा बसले की आणि फोटो दाखवा सुरू, साहेबाचे ना आपले लई संबंध. बाबा टाटाला टाट लावून जेवतो मी साहेबाच्या. आपल्या शब्दाच्या पुढे साहेब नाही, बायको तू ऐकत नाही. साहेब शब्दाच्या पुढे मी साहेबाचा आहे म्हणणं याच्यात वजन नाही. साहेबानं म्हणावं हा माझा कार्यकर्ता आहे, याच्यात वजन नाही. त्यांनी म्हणावं माझं आहे. तसं देवाने आपल्याला स्वीकारलं तर पाहिजे ना. देव असंग आहे, रंग नाही रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तुची रघुराया. अरे अव्यक्त निराकार नाही जा आकार, जेथोनी चराचर, ज्याला आकार उकार मकार चकार काहीच नाही असा असणारा परमात्मा संघ कसं काय करू देईल? संघात घेणारा देव नाही आहे. देवाचा संघ सुद्धा फायद्याचा नाही. आपण आता संताच्या संगतीत जाऊ. संत चैतन आहेत, परिपूर्ण आहेत आणि संघ करू देणार आहेत. ठीक आहे महाराज, तुम्ही म्हणता म्हणून आम्ही संताच्या संगती देऊ, पण आमचा फायदा काय? हे बघा, फायदा किंवा तोटा या 2च गोष्टीनं माणसं प्रवृत्त होतात. फायदा किंवा माणूस जाण्याच्या अगोदर काय विचार करतो, फायदा किंवा तोटा, दोन्हीपैकी एक. फायदा नसेल ना तर मूर्खातला मूर्ख व्यक्ती सुद्धा प्रवृत्त होत नाही, असं शास्त्रात सांगितलेलं आहे. लक्षात ठेवा. मग आम्ही संतांच्या संगती देऊ, आमचा फायदा काय? महाराज म्हणले तुमचा फायदा, तुम्हाला उत्तम प्रकारचा लाभ होणार आहे या अभंगाच्या पहिल्या चरणात. हे तो एक संता उत्तम उत्तम
ठाई लाभ पायी उत्तम. संताच्या संगतीत आल्याच्या नंतर तुम्हाला उत्तम प्रकारचा लाभ होणार आहे. पुन्हा एकदा ऐका, हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. लाभाला उत्तम विशेषण दिलं निळकंठ बुवा. उत्तम लाभ वेगळा, सामान्य लाभ वेगळा, आणि आपण ज्याला लाभ म्हणतो तो या दोन्हीपेक्षा वेगळा. कोण कशाला लाभ म्हणाल सांगता येणार नाही. इथं कीर्तन संपल्यानंतर एखादा जाता जाता दुसऱ्याची नवी चप्पल घालून गेला तर घरी जाऊन म्हणू शकतो संत दर्शनी हा लाभ. बरोबर आहे. कीर्तन ऐकून चपला चोरायची सवय जात नसेल तर आपल्या कीर्तन ऐकण्याला काही अर्थ नाही. काय म्हणतात, रोज सोडा, मध सोडा, दंभ सोडा, चपला चोरायच्या पहिल्या सोडा. बाकी मला 2-3 दिवसाला घ्यावं लागायली म्हणा. आता महाराजाचीच हाणाव का, विठारा विठारा. उत्तम लाभ म्हणजे भगवंताची प्राप्ती. जास्त वेळ नाही माझ्याकडे, वेळ संपत आलेला आहे. उत्तम लाभ म्हणजे भगवंताची प्राप्ती. भगवंताची प्राप्ती हा जीवनातला उत्तम लाभ आहे, आणि तो उत्तम लाभ तुम्हाला संताच्या संगतीत आल्यानंतर होणार आहे. हरिप्राप्तीचे उपाय धरावे संताचे ते पाय, संताविन प्राप्ती नाही. ही सामान्यानं ग्वाही नाही दिली, ऐसे वेद देती ग्वाही. ग्वाही म्हणजे साक्ष. वेदाने सुद्धा साक्ष दिलेली आहे. जगत हे कोर्ट आहे, परमात्मा जय जय. तुम्ही आम्ही आरोपी आहे, संत म्हणजे वकील आहेत. आपल्या जीवनात वकिलाचं काम संत करत असतात. तुम्ही डायरेक्ट देवाकडे जाल तर देव जवळ घेणार नाही, संताच्या मार्फत जाल तर देव डावलणार नाही. आमदाराला खासदाराला भेटायचं, डायरेक्ट भेटता येतं का? मध्ये कोणाची भेट घ्यावं लागती, पीएची. काय घ्यावं लागतं, अपॉइंटमेंट. आणि मग पीएने दिलेल्या वेळेत आमदाराला खासदाराला भेटता येत. तालुक्याचा प्रतिनिधी आमदार आहे तर त्याला डायरेक्ट भेटता येत नाही. जगाच्या मालकाकडे डायरेक्ट कसं जाता येईल? जगाच्या मालकाकडे डायरेक्ट जाता येईल का? अजून सांगतो, पोरानं माईच्या मार्फत बापाकडे जावं, बाप घेत असतो. एखादं छोटं पोरगं सकाळी सकाळी उठलं, तुम्हाला लवकर कळेल माय. आता सकाळी सकाळी लेकरं एकदम सुंदर दिसतात, कळलं तुम्हाला? नाकातून गंगा यमुना घाणीन भरलेलं, माशा लागायला, एकदम घाणेरडं लेकरं अंगणात बसलेलं आहे बा. आता सकाळी सकाळी लेकराची अवस्था अशीच असते. ते पोरगं घाणीनं भरलेलं बसलेलं आहे, आणि समोरून त्याचा बाप आला. बाप आल्यानंतर पोरगं बापाकडे हात करतं, बाबा मला घ्या. ते बाप त्याच्या जवळ जातो आणि ते घाणीन भरलेलं माशा लागायलेल्या पाहिलं, बाप घाणेरड्या लेकराला बाप कधी जवळ घेत नाही. जे जे बाप झाले त्याला याचा अनुभव आहे, जे नाही झाले त्यांना अपेक्षा ठेवू नका. नाही कळलं? जाऊ द्या. धन्यवाद. विठारा विठारा. अलर्ट राहो म्हणजे कळलं. जे जे बाप झाले नाही, आता बरोबर आहे ना, आता पोरीच मिळणं अवघड झालं ना. एका पोराला म्हणलं तुला लग्नासाठी पोरगी कशी पाहिजे, म्हणजे फक्त जिवंत, बाकी काय इंजिनियर, BMS, MBBS काही अपेक्षा राहिली नाही म्हणे महाराज आपली. बरोबर आहे. मग ते घाणीड्या लेकराला बाप जवळ घेत नाही, पण त्या घाणीनं भरलेल्या पोराला आई उचलते. महाराज म्हणले कसंही लेकरू असू द्या, जिचं तिला आवडत असतं, कसे असू द्या. एका बाईन मला चहा प्यायला नेलं, तिचं पोरगं अंगणात बसलेलं, नाकातून गंगा यमुना घाणीन भरलं, माशा लागायला, आणि तरी त्याची आई मला म्हणते, महाराज मावा कसा बसला? म्हणलं तसाच बसू दे, चहा वस्तू त्याला हात लावू नको तू. आता जे तिला आवडतं. आईनं त्या पोराला उचललं, बाथरूममध्ये नेलं, त्याला आंघोळ घातली, टॉवेलनी कोरडं केलं, छान कपडे घातले, गंध लावला, पावडर लावलं, शृंगारीले बाळ कौतुके. त्या सजण्याशी मुलाला काही घेणं देणं नाही. एक बोलू तुम्हाला, काही महाराज लोकांना हेलिकॉप्टरनं आणतात लोक, त्या हेलिकॉप्टरशी त्या महाराजाला घेणं नाही. शृंगारीले बाळ कौतुके, शिष्यांची इच्छा असते, शिष्यांची. आणि तुम्ही त्याला काय करणार? एखाद्या महाराज चांगल्या गाडीत बसून आला, लोकांना जळजळ होती, नाही होते ना, जळा, गाडी थोडी जिंकणार आहे आम्ही, याच्यापेक्षा काय होणार? बरोबर आहे ना. लक्षात ठेवा, ही शिष्यांची इच्छा असते आमच्या गुरुकडे हे असावं, त्या महाराजाची नसते. त्या महाराजाची थोडी इच्छा असते. बरोबर आहे का नाही? तसं पोराला सजण्याशी काही घेणं देणं नाही. अहो त्याला सजणंच कळत नाही. अजून काय बोलू तुम्हाला, त्याला पॅन्ट घालणं सुकरणं संगच असतं, तरी आई ती काढतीन पुन्हा नवीन घालती. लक्षात येते माझं बोलणं? शृंगारीले बाळ कौतुके. आई त्या पोराला सजवते आणि मग त्याचा चेहरा आता धरते. आईला वाटतं आता माझ्या सोन्याला कोणाची तरी दृष्ट लागेल, नजर लागेल. काजळाच्या डबीत बोट बुडवते आणि त्याच्या गालावर एक काजळाचा काळा टिपका लावते. पण ऐका, एकदम गोऱ्या गोऱ्या गालावर एकच काजळाचा काळा टिपका, त्या पोराची सुंदरता त्यांना आणखी वाढते. ते दूषण त्याच्यासाठी भूषण ठरतं.
लक्षात येते. ते दूषण त्याच्यासाठी भूषण ठरतं. आणि मग ते सजलेलं पोरगा अंगणात येऊन उभं राहतं. बापाचं काम आटोपलं, बाप घराच्या बाहेर निघाला आणि बापाची सहज नजर पोराकडे गेली. बाप तर आश्चर्यचकितच, काय होतास तू, काय झालास तू, आहे का नाही. अगोदर पाहिलं कसं ना आता पाहिलं असं. मग बापाला मोह आवरला नाही. मुलगा कुणाचाही असू द्या, दिसायला सुंदर असला का घ्यावासा वाटतो. तुम्ही बसमध्ये बसा आणि समोरच्या सीटवर चांगलं पोरगा असू द्या, माणसं पाठीमागून त्याची खोडी काढतात. चांगली म्हातारी माणसं जीभ दाखवतात. बरोबर आहे ना. का माहिती आहे, सुंदरता ही माणसाला आकर्षित करत असते ना. म्हणजे आता त्याला मोह आवरेल का, त्याचंच पोरग एवढं सुंदर दिसायला लागलं. मग बाप पोराकडे बघून करतो, सोन्या चल 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 चल. पोरगा म्हणतो हट, आता नाही येणार ना, जात नाही ते लेकरू, मटकतं म्हणतात ते, जात नाही ते लेकरू. आता माझा उदाहरण आहे का, अगोदर मुलगा बापाकडे जाण्याची अपेक्षा करत होता, तेव्हा बापानं त्याला घेतलं नाही. का घेतलं नाही, घाणीनं भरलेलं होतं म्हणून. आता बाप अपेक्षा करतो पोरानं माझ्याकडे यावं. कशामुळं, स्वच्छ होऊन आलं, सुंदर होऊन आलं, मेकअप करून आलं. पण कुणाच्या मार्फत, आईच्या मार्फत सजून आल्यामुळं बाप अपेक्षा करतो यानं माझ्याकडे यावं, पण पोरग जात नाही. तसं आम्ही देवाचेच लेकर आहोत. ममे वंशो जीव लोके जीव भूत सनातना मनश्रेष्ठानी इंद्रियानी प्रकृती स्थानी करशती. आपण देवाचेच लेकर आहोत, पण डायरेक्ट बापाकडे जाल तर आपण घाणीनं भरलेले आहोत. मग एखादी माऊलीसारखी, तुकोबारायासारखी, भगवान बाबासारखी संतरूपी आई आपल्याला भक्तीचा मेकअप करेल आणि अंतकरण स्वच्छ करून देवाच्या दारात पाठवेल. तेव्हा देव म्हणाल तुम्ही माझ्याकडे या. पण तेव्हा तुम्ही देवाला म्हणसाल, देवा आता माऊली सोडून आम्हाला तुझी सुद्धा गरज नाही. पंढरपूरला थांबत नाही आपल्यासारखी माणसं आणि आळंदी सोडायला तयार होत नाही. एक वेळेस पांडुरंगात दर्शन नाही झालं ना, नाही झालं, प्रदक्षिणा केली आणि आळंदीत गेल्यावर हे माऊली दर्शन घ्या. लक्षात आलं माझं बोलणं. लक्षात घ्या, धरी तिजे हाती संत कृपावंत, पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. तुका म्हणे तुम्ही नीरविल्या वरी, मग मज हरी उपेक्षणा. तुम्ही एकदा कुरवाळून पाठवलं ना, मग भगवंताकडे जायला मला भीती नाही. श्याम तेरे मिलने का सत्संग ही बहाना है, राधे तेरे मिलने का सत्संग ही बहाना है. आ मथुरा में ढूंढा तुझे, गोकुल में पाया है. हो मथुरा में ढूंढा तुझे, गोकुल में पाया है. वृंदावन की गलियों में मेरे श्याम का ठिकाना है. श्याम तेरे मिलने का सत्संग ही बहाना है. सूरज में ढूंढा तुझे, चंदा में पाया है. हो सूरज में ढूंढा तुझे, चंदा में पाया है. तारों की झिलमिल में मेरे श्याम का ठिकाना है. श्याम तेरे मिलने का सत्संग ही बहाना मिलने का सत्संग ही बहाना तेरे मिलने का सत्संग ही बहाना है. राधे तेरे मिलने का सत्संग ही बहाना है. बहाना यानी की मार्ग. संताची संगती मनो मार्ग गती आकळावा. श्रीपती येणे पंथे, म्हणून संत समागमे धरावी आवडी. करावी तातडी प्रपंचाची. चुकलं परमार्थी म्हणायची परमार्थी, पण करायची प्रपंची. लोक राहतात संताच्या संगतीत, पण प्रपंच चांगला व्हावा म्हणून का देव भेटावा म्हणून
प्रपंच चांगला व्हावा म्हणून महाराजाला घरी नेता. कशामुळं? याचे पाय आपल्या घराला लागले आपलं बरं होईल. आमच्या पायाच्या नादी लागू नका. आमचे पाय आमच्या घराला 4-4 दिवस जाऊ देत नाही आम्हाला. तुमच्या घराला लागल्यावर तुम्ही घरी राहसान का? महाराजाच्या पायात आणि संताच्या पायात फरक आहे. कीर्तन झाल्यावर तुम्ही माझ्या पाया पडणार का? तुमचं दुःख दूर होऊन माझ्या बोकांडी पडावं, दुसरं आहेच काय त्याच्यात? आपण साधन संत संगत निवडले, पण साध्य प्रपंच. साधू संताचं शत्रुघ्न महाराज साध्यही भक्ती आणि साधनही भक्ती आहे का नाही? साध्यच भक्ती आणि साधन सुद्धा भक्ती आहे. हा त्यांच्यातला ना आपल्यातला फरक आहे. एक तर आपल्याला संत संगत आवडत नाही, पण बिनु सतसंग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. संत तिथे विवेका असणे, चंद्रू तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका. संत तिथे विवेका असणे की जे लक्षात घ्या. भाग्योदयेन भागवतकार आले म्हणून यायला लागले ते. भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सतसंग मंच लभते पुरुषो यदावै. अज्ञान हेतुकृत मोह मदांधकार नाशम विदाही तदोदयेते विवेका. अनंत जन्माच्या भाग्याचा उदय झाल्यानंतर सतशास्त्राचं श्रवण घडत असतं. आणि अज्ञान घालवण्यासाठी संत महत्वाचे असतात, विवेकासाठी संत महत्वाचे असतात. पण महाराज आता संत भेटणं अवघड आहे ना. संत का चौकात बसले का या आणि लाभ करून घ्या, या आणि लाभ करून घ्या, या आणि लाभ करून घ्या. संत भेटणं अवघड. बरं, संत भेटणं अवघड नाही, ओळखणं त्याच्यापेक्षा अवघड. कुणाला संत म्हणता बोला? आता याच्यावर किती सुद्धा कीर्तन करता येते. संत कुणाला म्हणायचं? टीव्हीवर पाहून लोक गुरु करतात आणि तो जेलात गेला की बुंबलत बसतो. बरोबर आहे ना? अरे आपल्याला ज्ञानोबा तुकोबा राय निळोबा रायपर्यंत भगवान बाबा तुकाराम महाराज दिले, बाद झाले. कशाला नवीन उत्पन्न करता हानी करून? हे बघा, मी कीर्तनकार आहे, मी कथाकार आहे, मी संत नाही. संत होण्याच्या भानगडीत मला पाडूही नका, मी संतही नाही. मी स्पष्ट सांगतो, माझ्यावर संत म्हणून श्रद्धा ठेवू नका. मी एक पोस्टमॅनचं काम करतोय. चुकीच्या माणसाला संत म्हणत बसू नका. अरे काही माणसं म्हणतात, अहो आम्ही त्यांना संत समजलं होतं. तुला सांगितलं होतं त्यांनी समज म्हणून? हा, तुला सांगितलं होतं का त्यांनी मला माना म्हणून? तू मानलं, तुझा प्रश्न आहे. त्यांनी थोडं सांगितलं मला माना आणि मी असं वागणारच आहे. तुम्ही ठरवता. हे महाराजा, हे माझ्या असं आहे, तुम्ही ठरवता ना. अरे श्रद्धा ज्ञानोबा रायवर ठेवा ना, श्रद्धेला आयुष्यभर तडात जाणार नाही. काही माणसं म्हणतात, अहो लय श्रद्धा होती हो आमची त्याच्यावर. तुला कुटाणाच कोण करायला सांगितला? एवढे संत आहेत ना आपल्या जीवनात, ठेवा ना ज्ञानोबा रायवर. हा, ज्ञानोबा रायवर श्रद्धा ठेवा, तुकाराम महाराजावर ठेवा, भगवान बाबावर ठेवा. ते पण श्रद्धा ठेवा, अंधश्रद्धा नाही. विठाला भेटणं अवघड आहे, ओळखणं अवघड आहे. मग ते आजच आहे का? पहिलंही होतं. संत ओळखणं अवघड आहे, आज आहे का? पहिलं होतं. नामदेव रायला विसोबा कळले नाही. अरे लोकांना तुकाराम महाराज कळले नाही, ज्ञानोबा राय कळले नाही. ती काय आजची प्रथा आहे? भगवान श्रीकृष्णाच्या कुळात आलेल्या पोराला संत कळाली नाही म्हणून 56 कोटी यादवाचा नाच झाला. सगराच्या 60,000 मुलांची राख झाली. किती उदाहरणं सांगता येईल आपल्याला. मी अगोदरच बोलून गेलो होतो, तुका मनी अंगे व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळू. संत झाल्याशिवाय संत कळणार नाही, संत झाल्यावर संत कळून घेण्याचं काम राहणार नाही. लक्षात घ्या, संत कळून घेण्याचा विषय नाही, संत होण्याचाच विषय आहे. संत होण्याचा विषय. मग भेटणं अवघड, ओळखणं अवघड. चुकीच्या माणसाला संत म्हणतात. आता सांगा, सानप महाराजाच्या पायाला हात लावल्यावर पोरगं होतं, पाय तोडून नाही बसले, पाय तोडून नाही बसले. मग सांगाय उशीर आहे, आपल्या लोकांना सांगायला उशीर आहे. लक्षात ठेवा, संत भेटणं अवघड आहे, ओळखणं त्याच्यापेक्षा अवघड आहे. दुर्लभम त्रैमे वेत देवानुग्रहे तुका मनुष्यत्वम मोक्षत्वम महापुरुष संशया. नरदेह दुर्लभ आहे. नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना. वर्षाची गणना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना. यामध्ये दुःख यातना, यामध्ये दुःख यातना, यामध्ये दुःख यातना, यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवण सुद्धा वसुदेव 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 म्हणा. तुम्ही वसुदेव वसुदेव म्हणा, वसुदेव वसुदेव म्हणा.
वासुदेव मला नरदेह दुर्लभ आहे, बरोबर आहे ना. नरदेह दुर्लभ आहे, मोक्ष मिळणं त्याच्यापेक्षा दुर्लभ, संत भेटणं त्याच्यापेक्षा अवघड. बहु अवघड आहे संत संत भेटी परी जग जेठी किंवा तरी जग जेठी करुणा केली किंवा कृपा केली. संत भेटणं अवघड आहे, ओळखणं अवघड आहे. बरं जरी भेटले ओळखता आले तर त्याच्या संगतीत जा वाटत नाही माणसाला. संत संघ आवडतो का? नाही. महाराज म्हणतात संताच्या संगतीत जायला आवडत नाही. हा सप्ताह चालला म्हणजे गावातल्या सर्वाला बरं वाटतं का? काही ना पॉम्पलेट पाहिलं की असं धरतात, अर 8 दिवस झोपू देत नाहीत रे. आता तू मर गावाच्या बाहेर जाऊन पड 8 दिवस, गावात येऊ नको. ह्या दुर्योधनाच्या अवलादी आपल्याच हे बघ. आपली लोक आपल्या गोष्टीला विरोध करतात, ही शोकांतिका आहे. 100% मुसलमानाला अल्लाह मान्य आहे. महाराष्ट्रातल्या घ्या, भारतातल्या घ्या. मी दुबईला जाऊन आलो. दुबईला जा, कुठेही जगाच्या पाठीवर कुठेही जा म्हणा, मुसलमानाला म्हणा अल्लाह आहे का? ते आहेच म्हणतात. 100% मुसलमानाला अल्लाह मान्य आहे, पण 50% हिंदू देवच नाही म्हणतात. देवच नाही म्हणतात. ही शोकांतिका आहे. आवडत नाही काही लोकाला हे भजन कीर्तन सप्ताह म्हणलं की जमत नाही. विषयाच्या सुखात गुरफटलेली माणसं आहे. विषयों के बंदे से बांधा गया तो संत समागम को भूल गया. क्या किया क्या किया क्या किया रे, जीवन गवा दिया तूने, जीवन गवा दिया, जीवन गवा दिया रे तूने, जीवन गवा दिया, जीवन गवा दिया, जीवन गवा दिया, जीवन गवा दिया, जीवन गवा दिया. जैसे पाना था उसको खो दिया रे, जैसे पाना था उसको खो दिया, जीवन गवा दिया, जीवन गवा दिया, हे जीवन गवा दिया, जीवन गवा दिया. जीवन गवा दिया तूने, जीवन गवा दिया, जिसे पाना था उसको खो दिया रे, जिसे पाना था उसको खो दिया, जीवन गवा दिया तूने, जीवन गवा दिया. क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, हे जीवन गवा दिया, जीवन गवा दिया, जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया. गरीबाचं बरं दिसणारच नाही द्यायला. महाराज लक्षात ठेवा, महाराज काय आहे, संत संघाचा विसर पडला आणि विषयाच्या सुखामध्ये लोक गुरफटलेली आहे. दारू पिऊन आयुष्याची बर्बादी करतात. मी एका पिणाऱ्याला म्हणलं का दारू का पित? मला परवा त्या कालच
मोदी साहेबानं भारतातल्या युवा मुक्तीसाठी एक संमेलन ठेवलं काशीला. काल आणि आज होतं ते. मला बोलवलं होतं, तिथे निमंत्रित होतं की तुम्ही काम करा म्हणले त्याच्यासाठी. हे कोणं ठेवलं होतं बोला? म्हणजे सरकारने ठेवलं होतं युवा व्यसनमुक्तीसाठी तुम्हाला काम करायचं आहे. हे कोण ठेवलं? सरकारनं. आणि यंदा अधिवेशनात आत्ताच्या 360 दुकानाला आम्ही नवीन परवाने दारूचे देणार आहोत. हे कोण ठरवलं? म्हणून गेलो नाही. विठाला विठाला. वारीत चाललो आपण. ते वारीत गाडी होते बघा, व्यसनमुक्त वारी. आणि ते डोलकी, ते संबळ, ती गाणारी बाई. आणि हे शासकीय असतात बरं काय माणसं, शासनानं नियोजित केले असतात. कशासाठी? 15 दिवस वारीत चालणाऱ्या वारकऱ्यामध्ये जनजागृती व्हावी आणि व्यसनमुक्त वारी व्हावी. सरकार पगार देणार यांना आणि सरकार परवाने देणार बी नाही. कमी लोकांच्या लक्षात येईल, हे सगळ्यांच्या लक्षात नाही येणार आहे. लक्षात ठेवा. म्हणजे व्यसनमुक्तीचं काम केलं की पुरस्कार बी हेच देणार आणि पैसे दिले की परवाना सुद्धा दारूच्या दुकानाचा हेच देणार. विठाला विठाला. चला, माझं विषयांतर होईल. दारू पिणाऱ्याला विचारलं दारू का पिता? तो म्हणे आपल्या जीवनात टेन्शन आहे. म्हणलं मग रोगर प्या. दारूनं काही क्षणापुरतं टेन्शन जाईल, रोगरनं कायमचं जाईल. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि बरोबर आहे का नाही? रोग्यासहित रोगाची निवृत्ती. बरोबर आहे ना? लक्षात ठेवा. मला काय सांगायचं, अहो दारू काय थोडी पिली उतरल्यावर टेन्शन येईल, सकाळी पिले संध्याकाळी टेन्शन येईल, संध्याकाळी पिले सकाळी टेन्शन येईल. उतरल्यावर टेन्शन गेलं का हजार आहे? बोला, हजार आहे. तो म्हणजे उतरल्यानंतर टेन्शन येतं ना. म्हणलं हो, आपण उतरू देत नाही, कंटिन्युटी राहते म्हणे महाराज, उतरूच देत नाही आपण. लक्षात ठेवा. एका पिणाऱ्याला म्हणलं खोकला यायला लागला, काहीतरी औषध सांगा. ते म्हणे घेता का औषध? म्हणलं खोकला जात असेल तर न घ्यायला काय झालं? 2च झाकण घ्या म्हणलं 2 झाकणात खोकला जाईल? तो म्हणे माझी 12 एकर जमीन गेली, तुमचा खोकला गाऊन जाणार नाही. काय सांगा अशा माणसाला? काल बायको म्हणे हो हे दारू पिता हे चांगलं नाही, हे दारू, हे 5G आहे जरा, हे दारू पिता हे चांगलं नाही. तो म्हणे मलाही कळतं का दारू वाईट आहे. ती म्हणे मग सोडत का नाही? म्हणे या देशाचा ढासळत चाललेला अर्थव्यवस्थेचा कणा मला पाहत नाही. तो अधिकचा मजबूत करण्यासाठी मला हे करणं भाग आहे. इच्छा नाही माझी, पण अर्थव्यवस्था कोलमडेल. विठाला विठाला. लक्षात ठेवा. विषयाच्या सुखात गुरफटून संत संघाचा विसर पडला. महाराज म्हणले संत भेटणं अवघड, ओळखणं अवघड. मग आता कसं करायचं? तुम्ही त्या भानगडीत पडू नका. मनविता त्याचे दास, मनविता त्याचे दास, पुढ्यास उरेना कृपादान केले. संती कल्पांती सरेना तुका म्हणे संत सेवा. हेच देवा उत्तम म्हणविता त्यांचे दास. आता त्याचं दास म्हणायचं म्हणजे नाव घ्यायचं. विठोबार हरी जय विठोबा.
माणसं गडी माणसं सर्वांनी एकदम सरळ करा. शेजाऱ्याची शपथ आहे तुम्हाला हात वर करा आणि छान भजन म्हणा. लेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. लेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. लेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. हे लेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. पांडुरंगा 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 पांडुरंगा. छान भजन केलं, धन्यवाद. बोलण्यासारखं भरपूर आहे. वेळ संपलेलाच आहे. तसं नियोजित वेळ संपलाच, 9 ते 11च आहे. पण असे सुंदर गायक वादक असले की बराचसा वेळ गाण्यामध्ये वाजवण्यामध्ये आपण वादनही ऐकलं, बराच वेळ गायनही ऐकलं. म्हणून थोडा 5-10 मिनटं पुढे समोर वेळ गेलेला आहे. बोलण्यासारखं भरपूर वेळ संपत आलेला आहे, संपलेला आहे. जाता जाता एकच लक्ष द्या माझ्याकडे. हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. शेवटचा शब्द आहे उत्तम. म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना. शेवटचा शब्द उरेना. कृपादान केले संती कल्पांती ही सरेना. शेवटचा शब्द सरेना. आणि तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. शेवटचा शब्द उत्तम. पहिल्या चरणातला उत्तम, दुसऱ्या चरणातला उरेना, तिसऱ्या चरणातला सरेना, चौथ्या चरणातला उत्तम. उत्तम उरेना सरेना उत्तम. आता काय उरलं तर उत्तम आणि काय सरलं तर उत्तम. ज्या गोष्टी सराव्या वाटतात त्या उरत जातात, ज्या उराव्या वाटतात त्या सरत जातात. बोलत चला. दुःख सरावं वाटतं का उरावं वाटतं? सरावं वाटतं. सुख उरावं वाटतं का सरावं वाटतं? उरावं वाटतं. आयुष्य सरावं वाटतं का उरावं वाटतं? उरावं वाटतं. बरोबर आहे ना. आयुष्य गाव जरी गोड जेवणाची वाट पाहत असले त्यात मेलं पाहिजे ना. काय माणसं म्हणतात महाराज यानं मराव म्हणजे आमचं गाव एकत्र राहील. अरे पण ते मरत नाही ना. लक्षात ठेवा. जे जगावं वाटतं ते जगत नाही, जे मरावं वाटतं ते मरत नाही. बरोबर आहे ना. ज्या गोष्टी सराव्या वाटतात त्या उरत जातात, त्या उराव्या वाटतात त्या सरत जातात. आता काय सरलं तर उत्तम आणि काय उरलं तर उत्तम. तुका म्हणे एका मरण्याची सरे आणि उत्तमाची उरे कीर्ती मागे. हा उत्तम प्रकारचा लाभ संताच्या संगतीत होतो. देह हे मी सरे उरला उरे विठ्ठल. मी देहा ये आज्ञा
ज्ञान सरावं, मी विठ्ठल आहे हे ज्ञान उरावं. हा उत्तम प्रकारचा लाभ संताच्या संगतीत होतो. म्हणून हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. अभंगाचा धावत्या वेगात माझ्या बुद्धीप्रमाणे जसा अर्थ मला मांडता आला तसा मी मांडला. तुकाराम महाराजाच्या अभंगाचा परफेक्ट अर्थ जगातला कोणताच महाराज सांगू शकत नाही. तुकाराम महाराजाच्या अभंगाचा अर्थ काय हे तुकाराम महाराजाला सांगायला यावं लागेल. बरोबर, माझं बोलणं कळतंय तुम्हाला? तुकाराम महाराज जेव्हा येतील, काही माणसानं ते एखाद्या मिस्त्री असतो बघा घर बांधलेला, आणि हे दुसऱ्या नवीन मिस्त्रीला बोलवा. तो नवीन आलेला मिस्त्री म्हणतो पहिले त्याला बोलवा हो, मग त्यांनी कुठं काय केलं हे मला तेव्हा कळेल. हे असं नाही कळणार. मिस्त्रीच आहे मी मिस्त्रीच आहे, पण त्यानं कसं काय केलं हे मला अगोदर त्याला विचारावं लागेल. तसं तुकाराम महाराजांना अभंग लिहित असताना काय भावाने लिहिले असतील, काय भावनेने लिहिले असतील, त्यांना माहिती. आपण आपल्या बुद्धीनं किंवा गुरुकृपेनं जे श्रवण केलं ते मांडत असतो. मग या अभंगाचा अर्थ दुसरा महाराज वेगळ्या पद्धतीने सांगेल, अजून कोणी वेगळ्या पद्धतीने करेल. मग ह्या महाराजांनी सांगितलं हाच खरा, असा भाव नाही. बरोबर आहे ना? असा भाव नाही, ज्याचा त्याचा वेगळा भाव आहे. अभंगाचा 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 भाव ज्याचा त्याचा मांडण्याची पद्धत वेगळी आहे. म्हणून जाता जाता एकच आहे. मी एक छान वाचलं बघा, छान त्या भावावरून आठवलं. सौंदर्य स्वस्त आहे, चारित्र्य महाग आहे. सौंदर्य स्वस्त आहे, चारित्र्य महाग आहे. घड्याळ स्वस्त आहे, वेळ महाग आहे. घड्याळ स्वस्त आहे, वेळ महाग आहे. शरीर स्वस्त आहे, आयुष्य महाग आहे. मित्र स्वस्त आहे, प्रामाणिकता महाग आहे. आणि आजच्या घडीचा ताजा भाव आहे. लक्षात आलं का? तसा हा ज्याचा भाव जसा, ज्याला जसं वाटलं तसं. तो समुद्राची खोली कोणी मोजू शकत नाही. ज्यांना उडी मारायची त्यानं मारावी, अंदाज घेऊन पाण्यात थांबावं आणि लाटेच्या आत बुडायच्या आत वर निघून यावं, बस एवढाच त्याचा अर्थ आहे. म्हणून या अभंगाचा अर्थ मला तुमच्या समोर जसा मांडता आला तसा ही गुरुची कृपा आहे. जे काही चुकीचं असेल माझ्या बुद्धीचा दोष समजा, आणि जे चांगलं असेल ते घ्या, वाईट असेल ते सोडून द्या, चांगलं असेल ते घ्या. जाता जाता पुन्हा एकदा तुमच्या सगळ्या गावकऱ्यांना मी धन्यवाद देतो. सुंदर कार्यक्रम आहे आपला. एवढी गुणीजन आमच्या भागातही एकत्र येत नाही. आमचे सरकटे माऊली आता आमच्या भागात कथा कीर्तनं असतात त्यांचे, पण क्वचित एक दोन ठिकाणी माझ्या कीर्तनात ते बसलेले असतील. कारण कथा केली की संध्याकाळचं कीर्तन असतं. थांबता येत नाही ना, इच्छा असली तरी थांबता येत नाही. पण तुमच्या गावचं काहीतरी प्रेम असावं म्हणून महाराज एवढ्या 400 किलोमीटर दूर येऊन आपल्या गावात थांबतात. महाराजांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आणि एकदा जोरदार टाळ्या महाराजांसाठी वाजवा. आम्हाला ज्येष्ठ आहेत, इकडं भगवान महाराज आहेत, दोघांचं छान मार्गदर्शक आहे. मार्गदर्शन छान आहे म्हणून एवढ्या वर्ष झाली हा सप्ताह सुरू आहे. आणि अजून सांगेन मी तुम्हाला, दिगंबर बाबा हे माणसं परिसरात एक एक दिवस, आमच्या गावाकडे काय म्हणतात लोक माहिती आहे का, दिगंबर महाराज अण्णा एक दिवस तरी हाजरी लावा बरं का, एक दिवस तरी हाजरी लावा या. हे तुमच्या गावात 7 दिवस थांबतात. हे तुमचं प्रेम आहे. सबसे ऊंची प्रेम सगाई. बरोबर आहे ना? हे प्रेमाने तुमच्या गावात आलेली माणसं आहे. अहो प्रेम किती आहे तुमच्या गावाचं. एक कीर्तनकार उभा आहे, 4 कीर्तनकार खाली बसून ऐकायला आहेत. हे तुमचं प्रेम आहे. नाही तर जात नाही असं कोणी कोणाच्या असं कोणी कुणाच्या गावाला जायला मोकळं नाही माणूस. कोण जाणार आहे? पण हे तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळं ही माणसं सगळी इथं येतात. मी जाता जाता एकच सांगेल की हा कार्यक्रम आपला असाच मोठाच आहे. आता ह्या का छोटा राहिला का? एवढे नामवंत गायक वादक असल्यावर काय छोटा आहे? काही छोटा नाही. असाच मोठा होत राहू अशी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि हा कार्यक्रम मोठा होण्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याची गरज आहे. आलेल्या सगळ्या माणसांना व्यवस्थित सन्मान व्हावा बरं का? माझं बोलणं लक्षात ठेवा. नाही तर कमी बोलवा, नाही तर आलेल्याचा सगळ्यांचा सन्मान व्यवस्थित व्हावा. नाही तर आपण बोलवलं आणि ते नाराज होऊन आपल्या गावात गेले, असं झालं नाही पाहिजे. आज माझं आहे ना
कीर्तन बरोबर आहे ना. असं झालं नाही म्हणजे मी असं आपला दक्षता बाळगलेली चांगली बुवा, आपला दुसरं काय नाही. आलेल्या माणसांचा योग्य सन्मान व्हावा याच्याकरिता जे सौजन्य देणारी माणसं आहे त्यांचा खूप मोठा सिंहात 2 माणसाचा सप्त्यात मोठा वाटा असतो. एक अन्नदाते आणि एक सौजन्यदाते. याच्यामुळं सप्ताहाचा खूप मोठा भार कमी होतो. आज आता हे 4 आहेत ना, प्रशांत अनिल सानप, ऋषिकेश शरद लांडगे, गणेश तुकाराम कुटे आणि सागर चंद्रभान कुटे या 4घांकडं आजचं कीर्तनाचं सौजन्य आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा सर्वांनी, जोरदार. आता मी 2-3 वेळ त्यांचं नाव घेतलं, एखाद्याच्या पोटात गोळा उठू दे, तुला चक्कर येऊ दे, मळमळ होऊ दे, उलट्या होऊ दे, मला काय घेणं दे नाही, तू दे तू घेतो. आपल्याला का वावडं थोडंच आहे, देणाराचं नाही घ्यायचं तर का पंगत हाणणाराचं घ्यायचं काय म्हणतात त्यांचे नाव कशाला. अरे तू दे ना. त्यांनी 1 महाराज घेतला तर 2 वेळ नाव निघालं, तू 2 महाराज घेतो 2 दिवस नाव निघाल, कळतं का. देणाराचं कौतुक केलं पाहिजे. हे बघा मी एकच सांगेल, 2 पद्धतीनं जगा. एक तर देणाराच्या यादीत या, नाही तर ऐकणाराच्या यादीत या. देणाराच्या यादीत या, नाही तर ऐकणाराच्या यादीत या. लक्षात ठेवा, एखाद्याची रेस छोटी करायची असेल तर पुसायची नाही, आपली मोठी मारायची. सोपं आहे, शाळेत लहानपणी शिकलोय आपण, बरोबर आहे. देणाऱ्या माणसाचं कौतुक झालं पाहिजे. पुन्हा या 4घांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो. आपलं सहकार्य कार्यक्रम हे बघा, तुम्ही देता, तुम्ही काय आम्हाला देत नाही. तुमचा भाव असतो आम्ही देवाच्या कामाला देतोय, तुमचा भाव असतो आम्ही देवाच्या कार्याला देतोय. ते कुणाला देतात आम्हाला माहिती नाही, बरोबर आहे. आणि त्याचं फळ तुम्हाला मिळणारच आहे. भगवंताचं कार्य आहे. तुम्ही कोणतंही काम अंतःकरणातून निष्काम भावनेने करा, आपल्याला भगवंत त्याचं फळ दिल्याशिवाय राहत नाही. लक्षात ठेवा. पण आज पवित्र दिवस आहे. आज ज्ञानोबारायांचा 16 परतीचा आळंदीमध्ये आला. आणि यंदा ऐतिहासिक घटना अशी आहे की यावर्षी तुकोबाराय सरळ देहूला न जाता आज आळंदीमध्ये आलेत. त्याचं कारण या वर्षी ज्ञानोबारायांचा 350वा जन्म उत्सव आहे आणि तुकाराम महाराजांचा 375वा वैकुंठ गमन सोहळा आहे. म्हणून एवढं मला एडिट करून द्या. या वर्षी तुकाराम महाराजांचा 375वा वैकुंठ गमन सोहळा आहे आणि ज्ञानोबारायांचा 750वा सुवर्ण महोत्सवी जन्म सोहळा आहे. म्हणून त्या निमित्ताने येणाऱ्या 15 ऑगस्टला कृष्ण जन्म आहे आणि कृष्ण जन्म असतो त्या दिवशी ज्ञानोबारायांचा जन्म आहे. कारण ज्ञानोबाराय म्हणजेच कृष्ण आहेत ना. कृष्ण म्हणजे महाविष्णूचा आणि सखा माझा ज्ञानेश्वर. महाविष्णूचा अवतार कोण? ज्ञानेश्वर. आणि महाविष्णूचा अवतार कोण? श्रीकृष्ण. श्रीकृष्ण कुणाचे अवतार आहे? महाविष्णूचेच अवतार आहेत ना. मग ज्ञानेश्वर कुणाचे अवतार आहे? हे 2 दिवस असतं तर गफलत झाली असती. ते एका दिवशी म्हणून परफेक्ट आहे. आज बोलणं कळलं का तुम्हाला? एका दिवशी म्हणून परफेक्ट आहे. लक्षात ठेवा. 15 ऑगस्टला येणाऱ्या 15 ऑगस्टला ज्ञानोबारायांचा तो सोहळा आहे गोकुळाष्टमीच्या दिवशी. म्हणून माझी सर्व गावकऱ्यांना विनंती आहे, इथं ज्या ज्या गावची मंडळी बसलेली आहे त्या गावातल्या सर्व लोकांना माझी विनंती आहे की हा ज्ञानोबारायाचा 350वा सोहळा महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये साजरा झाला पाहिजे. मग आपण साजरं काय करायचंय? तर एकच साजरं करायचे की प्रत्येक गावातून सकाळी आपण माऊलींचा फोटो घेऊन पालखी घेऊन गावाला पूर्ण प्रदक्षिणा करायची आणि करता आलं तर महाप्रसाद करायचा, नाही तर नाही महाप्रसाद करता आला तर येणाऱ्या 15 तारखेला आपण गावातल्या लहान थोर सगळ्या मंडळींनी आपल्या प्रत्येक गावातून ज्ञानोबारायांची पालखी मिरवायची आहे आणि तो जन्म उत्सव साजरा करायचा आहे. अशी वारकरी संप्रदायाकडून तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्या गावकऱ्यांना धन्यवाद. आणि माझे मित्र हरिभक्तपरायण महाराष्ट्रातील नामवंत कथाकार कीर्तनकार अनिल महाराज तुपे महाराज आज उपस्थित राहिले वेळातला वेळ काढून. परवाच तुमच्या नावाची चर्चा झाली. तुम्हाला फोनही आला असेल कदाचित उदगीर साईडचा. म्हणले महाराजांचं कीर्तन घ्यायचं आहे. म्हटलं तुम्ही बिनधास्त फोन करा महाराजांना. नेहमी आमच्या एका यादीत अनेक ठिकाणी कीर्तन असतात. म्हणून अतिशय मोठं नाव आहे आणि नाव मोठं नसून मनही मोठं आहे. बघा, नाव मोठं लक्षण खोटं नाही. नाव मोठं आहे लक्षण बी मोठं आहे. कारण हे बघा, जाणतं व्हा, जाणून नेणतं होता आलं पाहिजे.
तुकोबा आहे का म्हणले लहानपण देगा देवा बरोबर आहे ना, लहानपण देगा देवा. लहान होता आलं पाहिजे माणसं, लहान झालं की टेन्शन होत आहे, लहान होता आलं पाहिजे, लक्षात घ्या. म्हणून पुन्हा एकदा महाराज या ठिकाणी उपस्थित राहिले, महाराजांना धन्यवाद. गोंद्यावरून आमचे पंढरीनाथ दादा आणि आमचे नवनाथ दादा तेही आले, निमोनवरून प्रदीप दादा, रामदास, ही तरुण मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आजूबाजूच्या गावची काही मंडळी आहे, मुंबई गोरेगाव पाटील इथलेच आहेत का, गाव हेच का, राहायला गोरेगाव बरोबर आहे, मुंबईला राहिला आहे. हां, तुमच्या तिथूनही फोन आला होता मला कार्यक्रमासाठी, मला वाटतं काहीतरी जानेवारी महिन्यात आहे ना. हां, ते गोरेगावकर मंडळी सप्ताह करतात आहे का, ते आहेत इकडं. PSI हां काय आंधळे साहेब, हां पाहायला लागलेत पण माझ्याकडे ते, म्हणजे नाव आंधळे आहे त्यांचं आहे का नाही, आंधळे साहेब PSI. आमचे वशिष्ठ भाऊ आंधळे DYSP त्यांचे ते मित्र आहेत आणि साहेब मुंबईला असतात. आंधळे साहेब आहेत मुंबईमध्ये, तेही उपस्थित आहेत. आणि तुम्ही उपस्थित सगळी श्रोते मंडळी. महाराजांचा परिचय विकास महाराज काकड आहेत, हरिभक्त परायण. परशुराम, हां ओळखतो मी, परशुराम महाराज आहेत. आधी करून सगळीच महाराज मंडळी, सर्वांना मी धन्यवाद देतो. बाकीच्यांच्या नावं अगोदर घेतलेली आहे. 15-20 मिनटं जवळपास जास्त झाली, त्यामध्ये गायका वादकांचा वाटा आहे, बरोबर आहे ना. नाही तर तुम्ही घड्याळ लावून पहा, आपलं बोलणं बरोबर 1.25 तासाच्या आत असावं आहे का नाही. मी पुन्हा एकदा सांगतो, पण आनंद येत असेल तर वेळेकडे पाहू नये. कथा एक तो घडी से होती है, नाही तो हृदय के कडी से होती, दोनच गोष्टी असतात आहे का नाही. म्हणून प्रेमाची माणसं असली आनंद, नाही तर 1 मिनिटही पुढे जात नाही हो आम्ही. 1 मिनिट. माझे बरेच कीर्तन ऐकलेले लोक आहेत तिथं, की तुम्ही कितीलाही सुरू केलं ते 11लाच संपतं. पण आज काय माझा मूड असावा म्हणा, किंवा मला ऐकावं असं वाटायचं असं म्हणा, म्हणून एवढा वेळ जास्त झाला. त्याबद्दल तुमची माफी मागायचं काहीच कारण नाही. अरे काय माफी, मी काय तुमचं वाईट केलं का, काय माफी मागायची तुमची, काय नाही. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. आणि या ठिकाणी वाणीला विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ठाल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल. बोले कोणी वेळी कोणी उतर करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही उतरी राहिली महाराज बोला करा क्षमा अपराध महाराज. क्षमा